Good evening, everyone. I'm so happy you all have joined us, and I welcome you all for this session on the second day of Navratri, organized by Aranyananda Pratishthan. आणि याचं टायटल आहे तीच्या अवकाशामध्ये डोकावताना. आणि या तीच्या अवकाशामध्ये डोकावताना एक्सपेक्टेड आहे ते ह्या सगळ्या जणी कसं स्ट्रगल करतायत, कसं लाईफ जगतायत आणि त्याच्याबरोबर कशा पद्धतीने पुढे जातायत एक एक पावलं टाकत. आणि आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे आमची अरण्यानंदची सदस्य सोनाली घोरपडे. सोनाली घोरपडेला मी रिक्वेस्ट करते की तिने हा पूर्ण कार्यक्रम आता तिच्या सुरू करावा. सोनाली, ओव्हर टू यू. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. अरण्यानंद शिक्षण साहित्य व संस्कृती प्रतिष्ठान तळे बुद्रुक गगनबावडा कोल्हापूर शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तीच्या अवकाशात डोकावताना या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल मी सोनाली स्वागत. आज आम्ही कॉलेजमधले विद्यार्थी हा खूप दुर्लक्ष करतो, त्यामुळे आम्ही कंटाळून जातो. म्हणून आज आहाराचे महत्त्व काय आहे हे सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. हे महत्त्व आपल्याला सांगणाऱ्या रवीशा भोसले मॅम यांनी न्यूट्रिशन अँड डायटिक याचे मास्टर युनिव्हर्सिटी पुणे येथून केले आहे. आणि सांगताना वाटतो की या विद्यार्थिनी आहे डिसीज यामध्ये आहे. त्यांनी सातारा आधार हॉस्पिटल या सध्या ज्युनियर प्रोजेक्ट मध्ये कन्सल्टंट आहेत. त्यांना नृत्य, अभिनय आणि यात अभिरुची आहे. त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी पूर्ण आहार Over to you, Ravisha. You can begin with your. Yeah. Thank you so much. छान इंट्रोडक्शन दिलंस तू. मला बोलायला काय जागाच ठेवली नाहीयेस इंट्रोडक्शन साठी. मॅम स्क्रीन थोडी फ्लक्च्युएट. एक सेकंड. ओके, तुम्हाला सर्वांना माझा आवाज येतो आणि स्क्रीन दिसते, राईट? Yes. स्टार्ट द प्रेझेंटेशन नाउ. ओके, सो आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे की आपण जर का आत्ता ईट हेल्दी बी न्यूट्रिशन वेल्दी. आता बरेच लोक आता या जनरेशन मध्ये असं आहेत की पैशाच्या मागे लागलेत की नाही, आम्हाला पैसे कमवायचेत, आम्हाला वेल्दी व्हायचंय. पण आपण न्यूट्रिशन थ्रू कसं वेल्दी होऊ शकतो किंवा आपली बॉडी आपण हेल्दी किंवा न्यूट्रिएंट्सनी भरून कशी आपण वेल्थ आपण कमवू शकतो हे आपण आताच्या प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोत. तर मी आताचं जे प्रेझेंटेशन आहे खूप सिम्पल लँग्वेज मध्ये, खूप साध्या टर्म्स आणि खूप एकदम लेमॅन लँग्वेज आपण म्हणतो त्यामध्ये मी प्रेझेंट करेन. कारण मला माहितीये की यू गाईज आर नॉट फ्रॉम न्यूट्रिशन बॅकग्राऊंड, सो मी तुम्हाला खूप जास्त सिम्पल वर्ड्स मध्ये सांगेन की काय कसं. आणि एक सेकंड मॅम, देयर इज सम कनेक्टिव्हिटी इश्यू. सर्वांना आवाज येतोय? थम्स अप करा आवाज. ओके, तर आपण बघूया की न्यूट्रिशन म्हणजे काय असतं. आता बरेचदा आपण बघतो की न्यूट्रिशन प्रेग्नन्सीमध्ये न्यूट्रिशन गरजेचं आहे, वयात येताना न्यूट्रिशन गरजेचं आहे, म्हातारपणामध्ये न्यूट्रिशन गरजेचं आहे, बाळ जन्माला आल्यापासून मरेपर्यंत न्यूट्रिशन हा शब्द आपण बरेचदा ऐकतो. न्यूट्रिशन म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर पोषण. हा न्यूट्रिशन एक असं आहे की हे सायन्स आहे जे आपल्याला शिकवतं की न्यूट्रिएंट्स फूडमध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत आणि अदर सबस्टन्सेस आहेत ते आपल्याला डायजेस्ट होऊन किंवा आपल्या बॉडी मेंटेनन्सला कसे हेल्प करतात किंवा आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि डिसीज कंडिशन आहे ऑर्गॅनिझम्स मधली म्हणजे आपल्या बॉडी मधली कशी आपल्याला न्यूट्रिएंट्स जे हेल्पफुल असतात. हे म्हणजे पूर्ण स्टडी म्हणजे न्यूट्रिशन आहे. बेसिकली इट इज द स्टडी ऑफ फूड अँड हाऊ द बॉडी यूज इट, राईट? तर आपण बघूया की न्यूट्रिएंट्स काय आहेत. मला सांगायला आवडेल की तुम्ही सगळे लोक सायन्स, मॅम सगळे लोक सायन्सचे आहेत ना? ओके, आपण हा सेशन खूप इंटरॅक्टिव्ह ठेवूया. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही क्वेश्चन करू शकता, तुम्ही तुमचं अनम्यूट करू शकता माईक. त्यामुळे आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूया. काही डाऊट असेल तरी तुम्ही विचारू शकता, राईट? तर आपण बघूया की मेजर ग्रुप न्यूट्रिएंट्सचे काय आहेत. तर मेजर ग्रुप आहेत तीन आहेत. ते म्हणजे कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन. हे कशामध्ये येतात तर मॅक्रोन्यूट्रिएंट मध्ये येतात. व्हायटॅमिन आणि मिनरल्स जे आहेत ते मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये येतात. तर आपण बघूया मॅक्रोन्यूट्रिएंट जे आहेत त्यांचं मूळ काम काय आहे. तर आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करणं, आपल्या बॉडीचा मेंटेनन्स करणं किंवा
अदर ज्या गोष्टी आहेत, न्यूट्रिएंट्स जे म्हणजे आपले विटामिन्स असतील किंवा मिनरल्स असतील ते घेतलेले आहेत बॉडीने दुसऱ्या दुसऱ्या पदार्थांमधून, ते आपल्या शरीराच्या प्रत्येक फंक्शन पर्यंत पोहोचवणं किंवा आपल्या शरीराचं फंक्शन प्रॉपर करणं. तर बघूया आपण की कार्बोहायड्रेट, आपण सगळेजण म्हणतो की आपण एनर्जी एनर्जी एनर्जी, तर एनर्जी कशामधून मिळते किंवा कॅलरीज कशामधून मिळतात, तर कॅलरीज या सगळ्या गोष्टींमधून मिळतात. कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन हा जो आहे तो मॅक्रोन्यूट्रिएंट ग्रुप ऑफ न्यूट्रिएंट्स आहे आणि व्हिटॅमिन्स मिनरल्स आहेत ते मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. आता तुम्ही म्हणाल हे तर झाले न्यूट्रिएंट, मग वॉटरचं काय काम आहे, तर वॉटरचं आहे किडनी फंक्शन सुधारणं, बॉडीचं वॉटर बॅलन्स आहे, ब्लड टेम्परेचर आहे किंवा ब्लड फ्लो आहे, इंटरनल फ्लुइड मेंटेनन्स आहे, हे सगळं काम करतं वॉटर. आणि या मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंटच्या बरोबर आपल्याला पाणीही तितकंच गरजेचं असतं. तर आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया की न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट काय आहेत. आता बरेच तुम्ही हा जो आजचा जो जॉईन झालेला ग्रुप आहे यंग एज आहे, तर प्रत्येक मला सांगायला असं वाटतं की रेकमेंडेड डायटरी अलाउन्सेस फॉर इंडियन्स, हा जो चार्ट दिसतो तुम्हाला हा सांगतो की रेकमेंडेड डायटरी अलाउन्सेस काय असले पाहिजेत, म्हणजे रेकमेंडेशन काय आहे तुमच्या न्यूट्रिएंट्स तुमच्या बॉडीसाठी. तर तुम्ही बघू शकता की व्हिटॅमिन ए असेल किंवा कुठले एक्सवायझेड विटॅमिन्स असतील त्यांची रिक्वायरमेंट आपल्याला या चार्ट मधून दिलेली आहे. हा जो आहे हा चार्ट जो आहे हा WHO नी प्रेझेंट केला इंडियन लोकांसाठी की तुमची जी न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट आहे किंवा तुमचा जो इंटेक आहे तो त्या पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये तुमच्या शरीरामध्ये गेला पाहिजे ऑन डेली बेसिस. हा जो चार्ट आहे विच इंडिकेट्स डेली रिक्वायरमेंट ऑफ न्यूट्रिएंट्स, राईट. तर आपण आता बघूया की मेजर ग्रुप, आता हा जो पहिला आपण चार्ट तो होता मायक्रोन्यूट्रिएंट्सचा. मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये येतात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन डी, डी, ई, के किंवा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असेल, कॅल्शियम असेल, झिंक असेल, हे सगळे मिनरल्स येतात. आता मेजर फूड ग्रुप आपण मेजर न्यूट्रिएंट ग्रुप आपण बघणार आहोत प्रोटीन, एनर्जी, कार्बोहायड्रेट आणि व्हिजिबल फॅट. तर आपण बघूयात की सपोज जर का एक पर्सन असेल, आता तुम्ही सगळे लोक 18च्या पुढचे आहात, तर हा जो चार्ट आहे हा तुम्हाला पण काय म्हणतो आपण तुमच्यासाठी पण लागू होतो. तर सपोज तुम्ही सेडेंटरी वर्क करत असाल, आपण मुलांबद्दल बोलूया. जर का सेडेंटरी वर्क म्हणजे तुम्ही फक्त अभ्यास करताय, जेवण करताय, घरातलं थोडंफार चालताय, अगदी थोडंफार चालताय, तर तुम्हाला तुमचं बॉडी वेट किती असलं पाहिजे, आयडियल बॉडी वेट 60 kg असलं पाहिजे. तुमची एनर्जी रिक्वायरमेंट आहे 2320 असली पाहिजे आणि प्रोटीन रिक्वायरमेंट जी आहे जी तुमच्या वेटच्या तुलनेत असली पाहिजे. जर का तुमचं वेट 70 असेल तर तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट 70 असली पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं फॅट रिक्वायरमेंट जे आहे ते 25 आहे. तर आता आपण मुलींमध्ये बघूया की जर तुम्ही मॉडरेट वर्क करत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही हाऊस होल्ड कामं करता, घरातली झाडू मारणं असेल किंवा तुमचं घरामध्ये चालणं असेल किंवा स्लाइटली एक्सरसाइज तुम्ही करत असाल, तर तुमची जी एनर्जी रिक्वायरमेंट जी आहे म्हणजे तुम्हाला किती कॅलरीज दिवसाला शरीरामध्ये गेल्या पाहिजे त्या आहेत 2230. मग त्या तुमच्या जर तुम्ही हेवी वर्क करत असाल तर तुमच्या कॅलरीजचं कन्झम्पशन आहे हे वाढणार आहे, कारण तुमच्या बॉडीला मेंटेनन्ससाठी जे आहे ते कॅलरी रिक्वायरमेंट आहे. तर तसंच आपण बघूया जर का कोणी प्रेग्नेंट वुमन असेल तर तिचे कॅलरी रिक्वायरमेंट 350 कॅलरीजने वाढतं. तिचे प्रोटीन इंटेक आहे 23 ग्राम्सनी वाढतो. तर त्याप्रमाणे आपल्याला हे कॅल्क्युलेट केलं पाहिजे. मला हे सांगायला असं वाटतं की हा जर तुम्ही कोणी कुठल्या डिसीज मधून सफर करत असाल किंवा कोणत्या मेडिकेशन सुरू असतील किंवा कुठली फॅमिली हिस्ट्री असेल तर हा चार्ट तुम्हाला लागू होत नाही. हे जे आहे ते आयडियल आपण म्हणतो ना, एक गाईडलाईन दिलेली आहे WHO ने ती आपल्याला फॉलो करायची आहे. पण आता सपोज जर का तुम्ही कोणतरी सेडेंटरी वर्क करता आणि तुमचं मुलींचं सांगतो मी, तुम्ही सेडेंटरी वर्क करता म्हणजे तुम्ही जास्त हालचाल नाही करत, तुम्ही वेळेवर जेवता, फक्त अभ्यास करता, बसून असता किंवा स्लाइटली वॉकिंग करता, तर तुमचं वेट जर का 70 kg असेल तर तुम्हाला इथे कॅलरी डेफिशियंट राहिलं पाहिजे. असे बरेच न्यूट्रिशन मध्ये किंवा न्यूट्रिशन सायन्स मध्ये बरेच फॉर्म्युले आहेत, ते आपण वापरून कॅलरीज प्लस किंवा कॅलरीज मायनस करू शकतो. प्रोटीन इंटेक तुमचा वाढवला पाहिजे कारण तुम्ही ओव्हरवेट असाल. तुमचं फॅट कन्झम्पशन आहे ते स्लाइटली आपण कमी केलं पाहिजे आणि कार्बोहायड्रेट कन्झम्पशन जे आहे ते पण कमी केलं पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता सगळ्या लोकांचं आपण काय म्हणतो न्यूट्रिएंट रिक्वायरमेंटचा हा चार्ट आहे. तुम्ही स्क्रीनशॉट पण करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला नंतर हा उपयोगाला येऊ शकतो. ओके, तर आता बघूया की आपल्याला न्यूट्रिएंट्सची काय गरज असते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत न्यूट्रिशनचे. आपल्याला मुळात तर पहिलं आपल्याला गरज आहे की न्यूट्रिशनल सपोर्ट. आता हा जो तुमचा एज आहे त्यामध्ये तुमचं रॅपिड ग्रोथ असते, 50% जास्त मसल मास तुमचा डेव्हलप होत असतो या एज मध्ये, तुमची 40% जास्त हाईट तुमची या एज मध्ये म्हणजे 12 ते 18 असेल, 21 असेल या एज पर्यंत तुमची हाईट वाढत असते. मुलींमध्ये फॅट अक्युमुलेशन म्हणजे काय म्हणतो आपण फॅटचं अक्युमुलेशन वेगवेगळ्या भागांमध्ये होत असतं. जेनायटल एरियाचं रिप्रोडक्शन तुमचं चांगलं होत असते किंवा डेव्हलपमेंट होत असते. या गोष्टी बरोबर तुमचं एनर्जी एक्सपेंडिचर पण खूप जास्त असतं. आता तुम्ही विचार करत असाल तुम्ही स्कूलमध्ये असाल त्यापेक्षा कॉलेजमध्ये तुमची ऍक्टिव्हिटी लेवल म्हणा
किंवा तुमचं ब्रेन असेल, तुमची ग्रोथ, इंटरनल ग्रोथ असेल, DMR असेल, तो जास्त झालेला असतो. त्यामुळे तुम्हाला इथे एनर्जी लेवल किंवा न्यूट्रिएंट डेन्स फूडची खूप गरज असते. आपण काय करायचं की गुड हॅबिट्स इटिंग पॅटर्न असतो, तो आपण व्यवस्थित ठेवून तुम्ही न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट पूर्ण करू शकता. अनदर दुसरा काय आहे आपलं ऑब्जेक्टिव्ह न्यूट्रिशनचं, प्रोव्हाइड द नेसेसरी न्यूट्रिएंट टू मीट द डिमांड ऑफ फिजिकल, कॉग्नेटिव्ह ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता ब्रेन जो आहे, प्रत्येक लाईफच्या फेजमध्ये आपल्या ब्रेन डेव्हलपमेंट जे आहे, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट जे आहे किंवा आपली फिजिकल ग्रोथ आहे ती वेगळी वेगळी असते. मग हा जो तुमचा एज आहे, त्या एज मध्ये न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट खूप जास्त प्रमाणात असते, कारण तुमच्या ब्रेन फंक्शनिंगला गरज असते. जसं की फॅट झालं, प्रोटीन झालं, कार्बोहायड्रेट झालं. यामध्ये तुमची एनर्जी लेवल तुम्हाला नीट ठेवली पाहिजे. तुम्हाला फॅट कन्झम्पशन पण गुड प्रमाणात केलं पाहिजे. फॅट कन्झम्पशन म्हणजे तुम्ही जास्त प्रोसेस फूड नाही खाल्लं पाहिजे. तुम्ही जास्त ऑइल्स असतील किंवा सोयाबीन असेल, बदाम असतील, जवस असतील, हे तुम्ही वाढवून तुम्ही तुमचं फॅट, हेल्दी फॅट लेवल आहे ते तुम्ही मेंटेन करू शकता. प्रोव्हाइड ॲडिक्वेट स्टोअर फॉर इलनेस अँड प्रेग्नन्सी. आता ही फेज तुमच्या लाईफमध्ये अशी आहे की तुम्हाला तुमच्या काय म्हणतो आपण बॉडीचं बँक खातं भरून ठेवलं पाहिजे, राईट. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण, आताचा कोविडचा सिनारिओ घेऊया. आता बरेच लोक इम्युनिटी आम्हाला आमची इम्युनिटी चांगली ठेवायची, आम्हाला व्हिटॅमिन सी घेतलं पाहिजे, आम्हाला मल्टीव्हिटॅमिन घेतले पाहिजे. लोक आता जागे झालेत. पण तुम्ही आता बघितलं असेल, मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ इच्छिते. जर एखादा व्यक्ती, सपोज XYZ व्यक्ती आहे, तो खूप छान न्यूट्रिएंट डेन्स फूड खातो किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सी नाहीये, तो व्यवस्थित बॅलन्स डाएट करतो, हेल्दी लाईफस्टाईल मॅनेजमेंट आहे त्याचं, तर आता तुम्ही बघू शकता की त्या लोकांना कोविड आहे तो त्रास होत नाहीये. पण ज्या लोकांची पुअर हेल्थ कंडिशन आहे किंवा इम्युनिटी कमी आहे, जसं की म्हातारे लोक असतील किंवा बरेच मिडल एज मधले लोक पण आता कोविडमुळे डेथ होतीये, तर ते आता स्टोअर आपल्याला करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून पुढे येणारे चान्सेस किंवा पुढे येणारे कुठले कंडिशन्स असतील आपण त्याच्यासोबत फाईट करू शकतो. गर्ल्समध्ये पण तसंच आता आपल्याला ब्लड आपलं लेवल असेल किंवा कॅल्शियम इंटेक असेल, आपलं स्केलेटन ग्रोथ आहे, आपली पूर्ण हाडांची ग्रोथ आहे, तुम्हाला व्यवस्थित केली पाहिजे. तुम्हाला तुमची मसल ग्रोथ व्यवस्थित केली पाहिजे, प्रोटीन रिच डाएट घेतला पाहिजे, कॅल्शियम ऍड केलं पाहिजे तुमच्या डाएटमध्ये, कारण थोड्या दिवसांनी प्रेग्नन्सी सारख्या गोष्टी तुमच्या चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येतात. त्यामुळे जर का तुम्ही नवीन जीवाला जन्म देणारे तुम्ही स्वतःचा जीव स्ट्रॉंग केला, तर तो नवीन येणारा जीव पण व्यवस्थित हेल्दी होईल ना. त्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात घेऊन न्यूट्रिएंट डेन्स फूड घेतले पाहिजेत. आता आपण बघतो बरेचदा लहान वयामध्ये लोकांना कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होतात, म्हणजे की हार्ट डिसीज होतात. आपण बरेचदा बघतो मुली 30 वर्षाचे, मुलींपेक्षा मुलांमध्ये 30 वर्ष झाले, 28 वर्ष झाले, लोकांना हायपर टेन्शन असतं, विच इज बिग पी. किंवा लोकांना अथेरोस्क्लेरोसिस असतो, म्हणजे रक्तामध्ये आपल्या नसांमध्ये चरबीच्या गाठी होणं. तर ह्या कशामुळे होतात? पुअर न्यूट्रिशनल हॅबिट्समुळे होतात. जर तुम्ही आत्ताच्या घडीला व्यवस्थित न्यूट्रिशन फॉलो केलं, तुम्ही पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये फॅट घेतलं किंवा प्रोसेस्ड फूड आहे, सॅच्युरेटेड फॅटचं कन्झम्पशन कमी केलं, मीट असेल किंवा मीट प्रोडक्टचं लिमिटेड अमाऊंटमध्ये कन्झम्पशन केलं, तर फॅट जे आहे ते स्टोअर होणार नाही तुमच्या शरीरामध्ये आणि तुम्ही कार्डिओव्हास्क्युलर डिसीजला बळी पडणार नाही. तसंच आहे डायबिटीज. जर का तुम्ही आतापासूनच लाईफस्टाईल व्यवस्थित हेल्दी किंवा ऍक्टिव्ह ठेवली किंवा 45 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज, आपण जे इंडियन डायटरी गाईडलाईन्स किंवा एक्सरसाइज गाईडलाईन्स सांगतात, तुम्ही 45 मिनिटं तुमचं कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवली, तर डायबिटीज सारखे रोग आपल्याला लागणारच नाहीत ना. त्यामुळे आतापासूनच एक हेल्दी हॅबिट आपण ठेवली, तर पुढचे पण आपण काय म्हणतो इन्व्हेस्टमेंट आपण करतोय आपल्या हेल्थची. सेकंड आहे ऑस्टिओपोरोसिस आणि अनिमिया. ऑस्टिओपोरोसिस तुम्ही बघता आता 40 वय झालं बायकांचं की मेनोपॉज असतो किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, मसल मास कमी होत राहतो, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतं. मग त्यावेळी तुम्ही दूध घेऊन किंवा त्यावेळी तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट घेऊन चालणार नाही. तुम्हाला आतापासूनच कॅल्शियम सप्लिमेंट इन सेन्स कुठले कॅल्शियम रिच फूड असेल किंवा व्हिटॅमिन डी असेल, ऍब्झॉर्प्शनला मदत करतं, व्हिटॅमिन ए असेल, ग्रोथसाठी मदत करतं. या सगळ्या गोष्टींना आता आपल्याला प्रमोट केलं पाहिजे किंवा आपण ते आता इन्क्लूड केल्या पाहिजेत. अनिमिया सारखा किंवा मेजर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आता मुलींमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. आता मध्येच रिसर्च झाला होता बिहारमध्ये आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की रिसर्चमध्ये आलेल्या 60% मुली अनिमिया मधून सफर करत होत्या. म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. 60%, 100 मुली घेतल्या त्यातल्या मधल्या 60 मुली तुम्ही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी किंवा कमी हिम आपण काय म्हणतो आयर्न आहे तुमच्या शरीरामध्ये, ते इंडिकेट करतं. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला आताचा फूड जो आहे किंवा आपण जे कन्झम्पशन आहे फूडचं आहे न्यूट्रिएंट्सचं, ते केलं पाहिजे. आणि आपल्याला हेल्दी इटिंग हॅबिट काय म्हणतो आपण मेंटेन केलं पाहिजेत आणि आपल्या शरीराला सवय लावली पाहिजे.
मी तुम्हाला आता बोलले त्याप्रमाणे न्यूट्रिएंटचे मेन 2 ग्रुप आहेत. या कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचं मेन काम आहे आपल्या शरीराला एनर्जी देणं. कार्बोहायड्रेटचं काम आहे शरीरामध्ये एनर्जी देणं, ब्रेन फंक्शनिंग करणं किंवा कोणतेही इंटरनल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मेंटेन करणं. प्रोटीनचं काम आहे आपलं मसल बिल्ड करणं, आपलं ब्रेन डेव्हलपमेंट आहे किंवा आपलं स्ट्रेचिंग, आपल्या बॉडीमध्ये स्किन आहे, हेअर आहे, ते काम आहे प्रोटीनचं. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे प्रोटीन कार्बोहायड्रेटचं झालं, पण फॅट तर वाईटच आहे. कारण बरेचदा आपण असं ऐकलेलं असतं की तुझं वजन कमी करायचं ना, तू फॅट नको खाऊ. तुला काय रनिंगचा स्टॅमिना वाढवायचा आहे, तुझं फॅट कन्झम्पशन कमी कर. तर फॅट हे लोकांनी वाईट करून टाकलंय. तर फॅट वाईट कुठे आपण पहिले बघूया. जर का तुम्ही सॅच्युरेटेड फॅट घेत असाल, जसं की खूप जास्त तळलेले पदार्थ असतात किंवा पाम ऑइल वापरलेलं असतं. आता बरेच तुम्ही कॉलेज गोईंग स्टुडंट आहात, तुम्हाला माहिती असेल, भूक लागली पटकन घेतलं कुरकुरे खाल्ले किंवा घेतला वडापाव खाल्ला असं होतं. तर हे जे या कुरकुरे, वडापाव, बिस्किट, केक या गोष्टीतून जे जाणारं सॅच्युरेटेड फॅट आहे ते तुमच्या बॉडीला घातक आहे. पण गुड फॅट काय आहे हे पण आपल्याला बघितलं पाहिजे. गुड फॅट आहे की तुमचं नट्स आहेत, जसं की बदाम आहे, जवस आहे, काजू आहे, शेंगदाणे आहेत, सोयाबीन आहे. हे जे आहे ते गुड फॅट आहे आणि ते तुमच्या बॉडीला रिक्वायर्ड असतं. का तर आपण पुढे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करेन की का गरजेचं असतं डिटेलमध्ये. तसंच विटॅमिन, मिनरल्स आणि वॉटर ते पण फार म्हणजे योग्य प्रमाणामध्ये गरजेचं असतं. तर तुम्ही म्हणाल विटॅमिन, मिनरल आणि वॉटर तर आम्हाला एनर्जी देत नाही, मग आम्ही का घ्यायचं? तर हे जे फंक्शन आहे, आता एक आपण एक्झाम्पल घेऊया. कार्बोहायड्रेट एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं, पण एनर्जीमध्ये कन्वर्ट होताना इथे काहीतरी गरजेचं आहे, इथे रिॲक्शन सपोर्ट काहीतरी गरजेचं आहे. त्यावेळी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे ते आपल्याला इथे मदत करतं आणि कार्बोहायड्रेट मधून एनर्जी कन्व्हर्जनला फास्ट हेल्प होते, राईट. तसंच प्रोटीन मधून जर का तुम्हाला इथे मसल सिंथेसिस आहे किंवा मसल प्रोडक्शन आहे किंवा मसल आपण म्हणतो, मुलांमध्ये आपण बघतो बरेच लोक जिमला जातात आणि प्रोटीन शेक घेतात, राईट. प्रोटीन शेक मध्ये नाही, आम्ही तर प्रोटीन घेतो कारण आम्हाला मसल बिल्ड करायचंय. तर आपल्याला प्रोटीन टू एनर्जी असेल किंवा प्रोटीन टू मसल असेल, काहीतरी विटॅमिन गरजेचे असतील, काहीतरी मिनरल्स गरजेचे असतील. कॅल्शियम आपल्या मसल ग्रोथसाठी फार गरजेचं आहे, विटॅमिन ए खूप गरजेचं आहे, त्याच प्रमाणात फॅट पण खूप गरजेचं आहे आपल्याला. आता बघूया पर्सेंटेज ऑफ मॅक्रोन्यूट्रिएंट्स, म्हणजे आपले 3 जे आहेत प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट कसे असले पाहिजेत. हा जो आहे हा आयडियल काय म्हणतो आपण, आयडियल प्लेट त्यांनी दाखवली की पर्सेंटेज नुसार दाखवली ही प्लेट कशी असली पाहिजे. आता 55% तुमचं कार्बोहायड्रेट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे काय येते, तुमची पोळी, चपाती, भाकरी असेल, भात असेल, ब्रेड असेल. तुमचे व्हेजिटेबल्स पण सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स आहेत, बटाटा आहे, रताळ आहे आणि अदर व्हेजिटेबल्स, सीझनल व्हेजिटेबल्स आहेत, ते पण तुमच्या कार्बोहायड्रेटमध्ये येतात. प्रोटीन मध्ये काय येतं, आपण ते पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन काय सोर्स आहेत मेन, कारण बरेचदा कन्फ्युजन असतं, नॉन न्यूट्रिशन बॅकग्राऊंड आहे त्यामुळे बरेचदा लोकांना माहिती नसतं की सोर्स काय. आपण ते नेक्स्ट स्लाइडला बघूया. आणि 25% जे आहे ते आपलं फॅट असलं पाहिजे कॅलरीमध्ये. आपण 100% जर का प्लेट घेतली तर हे आपलं डिस्ट्रीब्युशन असं राहिलं पाहिजे. तर आपण तुमचे मॅक्रोज जे आहेत ते समजून घेऊया, नक्की मॅक्रोज कसे आहेत. आता मी तुम्हाला बोलले कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, बऱ्याच गोष्टी, व्हिटॅमिन, मिनरल्स, सगळ्या गोष्टी झाल्या. तर आपण बघूया मेन सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट काय आहे. तर आपण बघू शकता इथं भाकरी आहे, चपाती आहे किंवा तुमची ब्रेड आहे, पोटॅटो, इडली, ओट्स आता खूप ट्रेंडिंगला आहेत, ओट्स, परत फ्रूट आणि ग्रेन्स, शुगर, हनी, हे सगळे सिंपल कार्बोहायड्रेट्स झाले. आणि वर हे सगळे आहेत ग्रेन्स आहेत, लेगिम्स आहेत, ते सगळे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात ते डायजेशन व्हायला थोडा वेळ घेतात, त्याच्यामध्ये फायबर जास्त असतं आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटच्या कन्झम्पशनमुळे जास्त आपला इन्सुलिन स्पाइक होत नाही आणि आपलं शुगर लेवल जी आहे ती मेंटेन राहते. त्यामुळे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हे ऑलवेज बेटर असतात सिंपल कार्बोहायड्रेटपेक्षा. आता प्रोटीन मध्ये बघूया. जर का तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट, बटर मिल्क असेल म्हणजे ताक किंवा कर्ड असेल किंवा सोयाबीन असेल, टोफू असेल, बीन्स म्हणजे आपल्या डाळी उसळी असतील, पल्सेस असतील म्हणजे आपल्या डाळी, मूग डाळ असेल, तूर डाळ असेल, मसूर डाळ असेल, त्या डाळी ज्या आहेत त्या सोर्स ऑफ प्रोटीन आहे. त्यामुळे तुमच्या डाएट मधला जो 15 ते 20% भाग आहे हा प्रोटीननी किंवा तुमच्या थाळीमधला 15 ते 20% भाग प्रोटीननीच आपण व्यापला गेला पाहिजे, राईट. आता रोज काय तुम्हाला पनीर घेणं किंवा चिकन घेणं, एग घेणं अवेलेबल नाहीये, पण तुम्ही रोज डाळ तर खाऊ शकता. तुम्ही रोज बीन्स असतात म्हणजे मटकी असेल, मूग असेल, सोयाबीन असेल, छोले असतील, मसूर डाळ असेल, ह्या तर गोष्टी तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे रोज कुठला तरी एक पदार्थ या प्रोटीन मधला तुम्ही ऍड तर करू शकता. त्यामुळे तुम्ही तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल करताय. नेक्स्ट सोर्स आहे तुमचा फॅट. तर आपण फॅट्स म्हटल्यावर तुम्हाला मी बोलले त्याप्रमाणे आपल्या डोक्यात येतं की फॅट्स आहे अनहेल्दी आहेत, फॅट्सची काय गरज आहे. तर आपण बघूया
की फॅट सोल्युबल आपण विटामिन्स नंतर बघणार तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. तर फॅट्स मध्ये घेताना ऑइल आहे. आता तुम्ही बघितलं असेल 25 ते 30% आपल्याला फॅट्स गरजेचं आहे शरीरामध्ये. जर का हेल्दी इंडिव्हिज्युअल असेल, जर का नॉर्मल हेल्दी ह्युमन बिंग असेल, जर का सपोज आपण मेजॉरिटी मुली आहेत तर आपण मुलींचा आपण आरडीए बघितला त्याप्रमाणे फॅट्सची रिक्वायरमेंट किती आहे? 20 ग्रॅम फॅट तुम्हाला गरजेचं आहे. 20 ग्रॅम फॅट म्हणजे चार छोटे चमचे. टीस्पून कोणाला माहिती असेल, टेबल स्पून कोणाला माहिती असेल, तर टीस्पून 4 टीस्पून जो आहे तो फॅट आपल्याला गरजेचा आहे. ऍडिशनल फॅट, व्हिजिबल फॅट. पण आता जर आपण व्हिजिबल फॅट योग्य प्रमाणामध्ये घेत नसेल तर हिडन फॅट पण आहेत, म्हणजे लपलेले फॅट आपण म्हणतो. तर तुम्ही पीनट बटर घेऊ शकता किंवा शेंगदाणे भाजलेले खाऊ शकता. सोयाबीन आहेत भाजलेले. सोयाबीन तुमच्या गहूच्या पोळीमध्ये घालून तुम्ही मल्टीग्रेन रोटी करू शकता, जी आता मार्केटमध्ये खूप जास्त कॉस्टली विकली जाते. त्या गोष्टी तुम्ही घरी पण वापरू शकता. फक्त स्मार्ट आयडिया वापरून या गोष्टी तुम्ही सगळ्या करू शकता. आता मायक्रो न्यूट्रिएंट बघूयात. आता हे सगळे झाले कार्बोहायड्रेट, फॅट, हे सगळे झाले मॅक्रो. आता बघूयात मायक्रो न्यूट्रिएंट. तर आता मिनरल्स आणि व्हायटामिन्स हे 2 ग्रुप आहेत. तर मिनरल्स मध्ये आता आपण सगळे लहानपणापासून शिकलो की मिनरल्स आपल्याला मिळतात जमिनीमधून किंवा मदर अर्थ मधून मिळतात. तर या सगळ्या गोष्टी आपण शिकूयात. आता फूड मधून बघूयात आपण काय काय मिनरल्स मिळतात आणि त्यांचं फंक्शन काय आहे बॉडीमध्ये. फर्स्ट आहे कॅल्शियम. कॅल्शियमचा बिग आणि नोन सोर्स आहे दूध किंवा दूध प्रोडक्ट्स आहेत. तर हा जो आहे मेन कॅल्शियमचं फंक्शन जे आहे, बोन डेव्हलपमेंट आहे, मसलची मेंटेनन्स आहे किंवा आपल्या दातांची हेल्थ व्यवस्थित राखणं हे कॅल्शियमचं काम आहे. स्केलेटल डेव्हलपमेंट खूप जास्त, बोन आपण काय म्हणतो हाडांच्या साखळ्याची पूर्ण जोड किंवा काय म्हणतो मेंटेनन्स आहे, तो कॅल्शियमचं काम करतो. कॅल्शियम सोबत विटॅमिन आलं डी. विटॅमिन डी आणि कॅल्शियम सोबत राहूनच हे सगळं फंक्शन करतात. तुम्हाला समजत असेल मग या गोष्टी कशा एकमेकांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत. दुसरं आहे आयर्न. आता आयर्न आपल्याला कशामधून मिळतं? जे ऍक्टिव्ह आयर्न असतं ते आपल्याला मटण आहे, चिकन आहे, मासे आहेत, त्या गोष्टीमधून मिळतात. आणि नॉन ऍक्टिव्ह आयर्न आहे ते आपल्याला मिळतात कशामधून? भाज्यांमधून मिळतात, बीट मधून मिळतं, पालक मधून मिळतं, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, गुड सोर्स ऑफ आयर्न आहे त्यांचा. मॅग्नेशियम आहे, पेरूमध्ये मिळतो. आता आपण प्रोटीन घेतलं, मसल बिल्ड केला आणि मसल बिल्ड करताना मसल सोअरनेस पण होतो. तुम्ही कधी वर्कआउट केला असेल जिम मध्ये किंवा रेजिस्टंट ट्रेनिंग तुम्ही घरी केलं असेल, पुशअप्स केले असतील, ऍप्सचे सेट केले असेल, तुम्हाला समजलं असेल मसल सोअरनेस होतं, बॉडी पेन होते. मग त्यावेळी मॅग्नेशियम आपल्याला गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही एक पेरू जर का ऍड केला तुमच्या जेवणामध्ये तर मसल सोअरनेस आहे किंवा तुमची सूज आपण म्हणतो ती सूज कमी व्हायला हेल्प होते. आयोडीन आहे. आता बरेचदा आयोडीन म्हटलं की मिठामध्ये फॉर्टिफाईड आयोडीन घातलेलं आहेच, म्हणजे ऍडिशनल आयोडीन आहेच. आयोडीन बाकी सगळ्या फ्रुट्स आणि व्हेजिटेबल मध्ये पण कमी प्रमाणामध्ये अवेलेबल असतं. सेलेनियम बघूया. आता सेलेनियम असं मिनरल आहे की ते जास्त आपल्याला कुठले फूड ग्रुप्स नाहीयेत की आपल्याला सेलेनियम मिळेल. मग सेलेनियम साठी बेस्ट काय आहे तर अंड आहे किंवा मिल्क प्रोडक्ट मध्ये पण कमी कमी प्रमाणामध्ये, ड्यू टू त्या हॉर्मोन. आजकाल माहितीये तुम्हाला हॉर्मोनल इंजेक्शन, गायी असतील, म्हशी असतील किंवा दूध देणाऱ्या गोष्टी प्राणी असतील त्यांना हॉर्मोनल इंजेक्शन दिले जातात. त्यामुळे त्यांचे न्यूट्रिएंट काय म्हणतो कंटेंट जे आहे ते आपलं कमी होत राहतंय. त्यामुळे सेलेनियम हे आहे ते अंड्याचा गुड सोर्स आहे सेलेनियमचा. सेलेनियम आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटला खूप गरजेचं आहे. झिंक आता तर एकदम खूप ट्रेंडिंगला आहे. झिंक इम्युनिटी. तर झिंक आपल्याला सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, ग्रेन्स आहेत, जे आपले रागी आहे, नाचणी आहे, बाजरी आहे, मिलेट्स आहेत, या सगळ्यामध्ये तुम्हाला झिंक मिळून जाईल. सोडियम आहे सगळ्या फ्रुट्स आणि व्हेजिटेबल मध्ये. मिठामध्ये सोडियम आहे. पोटॅशियम अगेन सेम केळामध्ये आहे, जे तुमच्या मसल ग्रोथसाठी किंवा प्रेग्नन्सीमध्ये लागणारं मसल कॉन्ट्रॅक्शन असतं, पेल्विक मसल ग्रोथ असते, त्यासाठी आपल्याला पोटॅशियम गरजेचं आहे. तर आपण विटामिन्स बघूया. विटामिन्स मध्ये 2 पार्ट आहेत, वॉटर सोल्युबल विटामिन आणि फॅट सोल्युबल विटामिन. तर वॉटर सोल्युबल विटामिन्स म्हणजे विटामिन सी आणि बी कॉम्प्लेक्स. जे विटामिन्स आपण जेव्हा खातो आणि ते पाण्यामध्ये विरघळतात आणि आपल्या शरीरामध्ये युटिलाइज होतात, पाण्या थ्रू त्यांचं सगळं डायजेशन, अब्झॉर्प्शन सगळं झालेलं असतं, त्यामुळे ते वॉटर सोल्युबल विटामिन्स आहेत. तुम्ही एक एक्सपेरिमेंट करून घरी बघू शकता. तुम्ही विटामिन सी ची गोळी आता खूप ट्रेंडिंग आहे आणि सगळ्यांच्या आता घरी हाऊसहोल्ड काय म्हणतो आपण, एक किराणा मालाच्या शॉप मध्ये काय आणायचं तर विटामिन सी ची गोळी आता न विसरता लोक आणतात कोरोनामुळे. तर तुम्ही एक गोष्ट बघू शकता, विटामिन सी ची एक गोळी घ्या. तुम्ही पाण्याचा एक ग्लास घ्या, एक थोडं तेल किंवा तूप काय असेल, पाम तेल असेल किंवा कुठलंही नॉर्मल व्हेजिटेबल ऑइल असेल ते घ्या आणि 2 गोळ्या तुम्ही टाका पाण्यामध्ये. कशामध्ये विरघळतील त्या गोळ्या? गोळी आहे ती पाण्यामध्ये विरघळणारी, विच इज वॉटर सोल्युबल विटामिन. बी कॉम्प्लेक्सचं पण सेम आहे. त्यामुळे पाणी आपल्याला गरजेचं आहे. तुम्हाला कळालं, पाणी तर न्यूट्रिएंट नाहीये, मग का गरजेचं आहे? तर विटामिनच्या ऍब्झॉर्प्शनसाठी आणि डायजेशनसाठी. आता बघूया फॅट सोल्युबल व्हायटॅमिन.
विटॅमिन ए, डी, ई आणि के हे जे आहे ते फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. आता तुम्ही म्हणत होता की वजन कमी करायचं असेल तर बरेच लोक म्हणतात फॅट खाऊ नको, फॅट बंद कर. एक साइडला आपण सप्लिमेंट थ्रू किंवा कुठल्या तरी पदार्थांमधून विटॅमिन ए, डी, ई, के घेतो आणि एक साइडला आपण फॅटचं कन्झम्पशन आहे ते कमी करतो. मग तुम्ही ह्या विटॅमिन सप्लिमेंटला घेण्याचा अर्थच काय जर तुम्ही फॅट घेत नसाल. मग हे विटॅमिन फॅट सोल्युबल व्हिटॅमिन विरघळणार कशामध्ये, हा मेन मुद्दा आहे ना. आणि तसंच तुम्ही आता एक गोष्ट करू शकता, विटॅमिन ए ची टॅबलेट असेल किंवा विटॅमिन डी असेल किंवा ओमेगा 3 असेल, तुम्ही पाणी घ्या आणि ऑइल घ्या आणि त्या गोळ्या एक एक टाका, तुम्हाला समजेल कुठलं विटॅमिन कशामध्ये विरघळते. एक सिम्पल काय म्हणतो क्लासिफिकेशन आहे. आणि फॅट सोल्युबल फॅट यासाठी गरजेचं आहे की हे जे व्हिटॅमिन्स आहेत ए, डी, ई, के ते विरघळणं किंवा त्यांचं ऍब्झॉर्प्शन होणं आणि शरीरामध्ये युटिलाइज होणं, राईट. आता आपण बघूया की बॅलन्स्ड मील गाईड काय असला पाहिजे आपला, म्हणजे आपली प्लेट कशी असली पाहिजे, आपली थाळी जी आहे जेवणाची ती कशी असली पाहिजे. तर इंडियनसाठी हे पिरामिड आहे आणि ही थाळी आहे, दाखवली आहे की आपली जेवण कसं असलं पाहिजे. तुम्ही बघू शकता की आपला येलो जो हा आहे स्क्रीनवर दिसतो, येलो भाग जो आहे प्लेटचा तो कार्ब आणि स्टार्चचा सोर्स आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे भाकरी असेल, भात असेल किंवा ब्रेड्स असतील हे तुम्ही ऍड करू शकता. तुमचं ग्रीन पोर्शन दाखवतो की तुम्ही व्हेजिटेबल्स किंवा तुमचे काय म्हणतो आपण कंदमुळं असतील, फळं असतील, फ्रुट्स असतील, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट चपाती भाकरी घेता त्याच लिमिटेड त्याच इक्वल अमाऊंट मध्ये तुम्ही फ्रुट्स, व्हेजिटेबल, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ऍड केले पाहिजेत. तुम्ही बघू शकता इथे डेअरी दाखवलं त्यांनी, एवढा 1/4 भाग असेल तर तुम्ही तो डेअरीचा ऍड केला पाहिजे तुमच्यामध्ये. मग ते काय पण असू शकतं की दूध असू शकतं पूर्ण जेवणामध्ये, की तुमच्या ताक असू शकतं, दही असू शकतं, कोशिंबीर असू शकते, एक प्रोबायोटिकचा सोर्स पण झाला. आणि पिंक भाग दाखवतोय तो दाखवतोय प्रोटीन सोर्स. तुम्ही प्रोटीन सोर्स मध्ये काय काय ऍड करू शकता, आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे फिश आहे, पनीर आहे, मिल्क प्रोडक्ट्स आहेत किंवा लेंटिल्स आहेत, डाळी आहेत, उसळी आहेत, स्प्राउट्स आहेत, हे तुम्ही ऍड करू शकता. आणि शुगर आणि फॅटचं जे आहे ते फार कमी दाखवलंय, कारण फॅटचं जी रिक्वायरमेंट आहे जर का आपली डेअरी मधून आणि मीट प्रोडक्ट्स मधून जर का व्यवस्थित होत असेल, हे जर का तुमचं बॅलन्स असेल तर तुम्हाला फॅट ऑटोमॅटिकली कमी लागणार आहे. आणि शुगरचं प्रमाण शुगर जे आहे तुमचं ते ओकेजनली नेहमी असलं पाहिजे. तर सेकंड आहे तो इंडियन फूड पिरामिड आहे. तुम्ही बघू शकता इथे जो बेस आहे, बेस जो आहे तो सिरियल्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं ब्रेड आहे किंवा तुमची 4 सर्विंग्स ऑफ काय म्हणतो आपण ग्रेन्स आहेत तुमचे गेले पाहिजे. 4 सर्विंग्स म्हणजे एक सर्विंग म्हणजे एक रोटी किंवा एक चपाती. परत आपण बघू शकतो जो अप्पर भाग आहे येतोय तो आहे 2 to 4 सर्विंग्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. मग 1 सर्विंग ऑफ फ्रूट म्हणजे एक केळ असेल, एक ऍपल असेल किंवा 1 बाउल ऑफ वॉटरमेलन म्हणजे कलिंगड असेल, एक संत्रा असेल. आणि भाज्यांमध्ये आपण बघू शकतो अर्धी वाटी भाजी असेल किंवा ओके. सो आपण बघू शकतो 3 सर्विंग्स आपले असले पाहिजेत डेअरी प्रोडक्ट्सचे. मग त्यामध्ये बटर मिल्क आहे, तुम्ही तुमच्या लंचमध्ये ताक ऍड करू शकता, ग्लासभर ताक, 2 चमचे दह्यामध्ये पाणी घालून केलेलं ताक. हे खूप छान आपल्याला हेल्प करेल, कारण प्रोबायोटिक्स गुड असतात, त्यामुळे आपला ब्रश बॉर्डर बॅक्टेरिया जे असतात आपल्या पोटामधले, आतड्यांमधले, जे आपल्याला हेल्प करतात पुढे जाऊन की डायजेशन प्रोसेस असेल किंवा युटिलायझेशन प्रोसेस असेल, क्लिनिंग प्रोसेस असेल आपल्या पोटामधली, ताक, दही या गोष्टी हेल्प करतात. सेकंड आहे 2 स्मॉल सर्विंग्स ऑफ मीट आणि फिश सांगितलंय. तर आता तुम्ही म्हणाल की आपला इंडियन डाएट मुळात मीट बेस्ड नाहीये, पण प्रोटीन डेफिशियन्सी जी आहे इंडियन मीलमध्ये खूप जास्त जाणवते. तुम्ही जर का कम्पेअर केलं पाश्चिमात्य देशामध्ये आणि इंडियन फूडमध्ये, तर ते लोक जास्त कन्झम्पशन कशाचं करतात, मटन असेल, पोर्क असेल किंवा काय म्हणतो आपण मीट कन्झम्पशन त्यांचं जास्त असतं, त्यामुळे त्यांना प्रोटीन डेफिशियन्सी तशी येत नाही. पण जसं आपण इंडियन बघितलं तर इंडियामध्ये 30% लोक व्हेजिटेरियन आहेत, त्यामुळे जो मेन सोर्स ऑफ प्रोटीन आहे त्या लोकांना मिळत नाही. जर नॉन व्हेजिटेरियनचा आपण विचार केला तर ओकेजनली आपण मटन असेल, चिकन असेल किंवा अंडी असतील तो ऍड करतो, त्यामुळे तसा डेफिशियन्सीचा प्रॉब्लेम येत नाही. पण तरी बघायला गेलं तरी आपण डेली ऍड करत नाही. एग्स कोण कोण डेली ऍड करतं, कोणीच करत नाही. किंवा मटन कोणाच्या घरी डेली असतं, कोणाच्याच घरी नसतं मटन डेली. त्यामुळे आपल्याला सोबत हे सगळे मिल्क प्रोडक्ट्स असतील किंवा डाळी असतील या घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपली प्रोटीन रिक्वायरमेंट जी आहे बॉडीमध्ये ती व्यवस्थित राहील. वरचा जो
थोडा भाग दाखवतोय ते दाखवतोय फॅट्स, ऑइल्स आणि शुगर दाखवली थोडी. शुगर जी आहे ती आपल्याला ओकेजनली घ्यायची आहे. शुगर बॅड कशी आहे ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. तर फॅट्स आणि ऑइल्स आहेत ते आपल्याला अपर पार्टमध्ये म्हणजे लिमिटेड कमी प्रमाणामध्ये व्यवस्थित घ्यायचे. तर तुम्ही आपण बघू शकता इंडियन फूड पिरामिड पण डिवाइड कशा भागामध्ये झाल्या. आता आपण तो लास्ट ग्राफ बघितला मॅक्रोन्यूट्रिएंट डिस्ट्रीब्युशनचा, तोच तुम्ही इथे बघू शकता. हा जो मेजर पार्ट आहे तो आहे कार्बोहायड्रेट्स. भाज्या कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, ग्रेन्स कार्बोहायड्रेट्स, डेअरी प्रोडक्ट्स प्रोटीन, फिश आणि मीट प्रोटीन. मग हा जो भाग आहे तो प्रोटीनचा आणि वरचा आहे तो फॅटचा, राईट. मग आता हा पिरॅमिड ओव्हरऑल आपण काय म्हणतो की रिव्हिजन काय झाली या पिरॅमिडचं काय म्हणजे सांगणं काय आहे की तुम्ही प्लांट बेस्ड फूड आहे ते भरपूर खावा, कारण मेजर पार्ट जो आहे पिरॅमिडचा तो प्लांट बेस्ड फूडनी व्यापलेला आहे, राईट. मग तुम्ही प्लांट बेस्ड फूड भरपूर ऍड करा. त्याच्यामध्ये झाले तुमचे ग्रेन्स, मिलेट्स किंवा भाज्या असतील, कंदमुळं असतील, ते तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ऍड करा. मग तसं बघायला गेलं तर आपण 6 ते 8 सर्विंग जे आहेत ते आपले प्लांट बेस्ड झाले पाहिजे डेली, राईट. तुम्ही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचा भरपूर वापर करा तुमच्या जेवणामध्ये. अॅनिमल फूड आहे लिमिटेड रेस्ट्रिक्शन ठेवा. 2 स्मॉल सर्विंग ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अंड असेल, मटन असेल, लिमिटेड तुमचं इंटेक जे आहे ठेवा, कारण त्याच्यामध्ये अर्थातच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं आणि ते हेल्दी नाहीये आपल्याला, राईट. मग त्यामुळे ते मीट प्रोडक्ट कंझम्पशन आहे ते व्यवस्थित आणि कमी ठेवा. डेअरी आणि पोल्ट्री सेम. आणि हेल्दी व्हेजिटेबल ऑइल ऍड करा तुम्ही. तिळाचं तेल आहे, सनफ्लॉवर ऑइल आहे किंवा तुमचं ऑलिव्ह ऑइल आहे. आता ऑलिव्ह ऑइल आपल्या महाराष्ट्रामध्ये लोक जास्त वापरत नाही. मेट्रो सिटीचा जर का आपण नाही विचार केला तर ऑलिव्ह ऑइल आता फक्त ट्रेंडी ऑइल किंवा आपण म्हणतो इंस्टाग्रामला दाखवायला ऑइल, आपण फक्त स्टोरीज मध्ये टाकायला आपण ही ऑइल वापरतो. पण ऑलिव्ह ऑइल बरोबर तुम्ही ऑलिव्ह ऑइलच्या ऐवजी तुम्ही आपलं शेंगदाणा तेल आहे ते खूप जास्त हेल्दी आहे किंवा सनफ्लॉवर आहे. हे ब्लेंड्स ऑफ ऑइल करून तुम्ही वापरलेत ना तर तुम्हाला ग्रुप ऑफ न्यूट्रिएंट किंवा भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट तुमच्या शरीराला मिळतील. म्हणजे तुम्ही अर्धा काय म्हणतो आपण अर्धा कप तिळाचं तेल, अर्धा कप सनफ्लॉवर ऑइल, अर्धा कप सोयाबीन ऑइल. रिफाइंड ऑइल वापरायचं नाहीये, आपल्याला फिल्टर्ड ऑइल वापरायचं. रिफाइंड ऑइल आणि फिल्टर्ड ऑइल मध्ये फार मोठा फरक असतो. रिफाइंड ऑइल म्हणजे पूर्ण पोषक तत्व घेऊन गाळून बरेचशा फिल्ट्रेशन प्रोसेस झालेली असते आणि खाली जे एक्स्ट्रॅक्ट उरलेला असतो तो ऑइल असतो. आणि फिल्टर्ड ऑइल जे असतं ते कच्च्या घाणीचं तेल. पूर्वी तुम्ही ऐकलं असेल की कच्च्या घाणीचं तेल खाल्लं पाहिजे किंवा बरेचदा गावाकडे अजूनही लोक कच्च्या घाणीचं तेल जास्त प्रेफर करतात. तर कच्च्या घाणीचं तेल काय असतं, आपण घाणीमध्ये कुठलेही ऑइल सीड्स असतील ते आपण काय म्हणतो प्रोसेस करून जे खाली येणारं ऑइल आहे घट्ट किंवा कॉन्सन्ट्रेटेड जे ऑइल आहे ते आहे कच्च्या घाणीचं ऑइल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्थातच विचार करू शकता गाळून 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 न्यूट्रिएंट पण गेले, हीट प्रोसेस झाली त्यामुळे न्यूट्रिएंट डिस्ट्रॉय झाले. काय राहिलं रिफाइंड ऑइल. कच्च्या घाणीमध्ये काय झालं, प्रोसेस केली, तेल काढलं आणि खाली राहिलेलं ऑइल ते झालं न्यूट्रिएंट डेन्स ऑइल झालं. त्यामुळे कच्च्या घाणीचं ऑइल तुम्ही तुमच्या जेवणामध्ये वापरू शकता. आता शुगर, सॉल्ट आणि मैदा आपण बरेच ऐकले. साखर, मीठ आणि मैदा कन्झम्पशन कमी केलं पाहिजे. तर आता मी तुम्हाला सांगितलं रिफाइंडची प्रोसेस आहे कशी होते. मग तसेच गहू मधून हस्क काढून किंवा त्याचं काय म्हणतो आपण सगळे न्यूट्रिएंट काढून जे खाली पीठ तयार होतं किंवा जे खाली पीठ राहतं तो आहे मैदा. आणि आता मैदा आणि बेकरी इंडस्ट्रीचं काय बोलायलाच नको, कारण बरेच लोक खूप जास्त ऍडिक्ट आहेत त्या गोष्टीला, रिफाइंड फ्लावरला. आणि सॉल्टचं पण तसंच आहे. जास्त कन्झम्पशन सॉल्ट केलं तर वॉटर रिटेन्शन होईल, मसल सोअरनेस येईल, तुमचं वेट गेन कडे जास्त चान्सेस वाढतील किंवा हायपरटेन्शन आहे ते जास्त होण्याची भीती आहे. शुगरचं पण तसंच आहे. आता शुगर आपण थोडं डिटेलमध्ये बघूया की शुगर कसं आपल्याला हार्मफुल आहे. पूर्वी म्हणायचं साखरेचे खाणार त्याला देव देणार, काय देणार देव डोंट नो. पण आताचं जर का आपण बघत असू, जर का तुमची हेल्दी लाईफस्टाईल असेल, तुम्ही खूप जास्त ऍक्टिव्ह असाल तर तुमची रेकमेंडेशन आहे तुमचं एक 10 to 15 ग्रॅम्स ऑफ शुगर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एकदम छोटे चमचे असतात, टीस्पून असतो छोटा चहाचा चमचा, ते तुम्ही 3 चमचे डेली जेवणामध्ये घेऊ शकता. तुमचा चहा असेल. पण हिडन शुगर सोर्सेस खूप असतात, आपल्याला माहिती नसतं. हिडन शुगर सोर्सेस काय झाले म्हणजे शुगर, साखर जी आहे ना ती लपलेली असते फूड काय म्हणतो आपण पदार्थांमध्ये. केक झाला तुमचे खारी बिस्किट झाले त्याच्यामध्ये शुगर प्रमाण जास्त आहे. आता आपण कॉर्नफ्लेक्स म्हणतो तर बरेचदा खूप ट्रेंडला होतं की आता मला कुठल्या ब्रँडचं नाव नाही घ्यायचं इथे, पण तुम्ही एक बाउल ऑफ पर्टिक्युलर कॉर्नफ्लेक्स खावा आणि वेट लॉस करा. तुम्ही 3 महिन्यामध्ये तुमच्या काय म्हणतो आपण गोलकडे वळा. तर तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप हा आहे ना, हा शुगरच आहे. ही हा कार्बोहायड्रेट मध्ये काय म्हणतो आपण कार्बोहायड्रेट मध्ये येतो आणि ही काय म्हणतो बॅड शुगर आहे. हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप. तुम्ही कोणी कॉर्नफ्लेक्स कधी खाल्ला असेल, एक थोड्या वेळानंतर ते गोड चव येते
काय झालं, तुम्ही खाता शुगरच, राईट. मग शुगर काय आहे, तुमचं वेट गेन व्हायला काय म्हणतात मदत करते. तुम्ही शुगर खाताय, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप चांगली आहे, वेट गेन नाही होणार. तुम्ही शुगर खाताय, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी सेडेंटरी आहे, किंवा तुम्ही लेक्चर करताय, कॉलेज करताय, जास्त तुम्ही ऍक्टिव्ह नाही आहात, किंवा ऍथलेट नाही आहात तुम्ही, तर तुमचं फॅट अक्युमुलेशन आहे किंवा फॅट स्टोअर जो आहे तो हाय होणार आहे. त्यामुळे शुगर कन्झम्पशन आहे आपल्याला खूप लिमिटेड घेतलं पाहिजे. दातांचे प्रॉब्लेम लहान मुलांमध्ये शुगर खाल्ल्यामुळे खूप होते. कॅन्डीज असतात किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे तुमचं पेप्सी, कोला, त्याच्यामध्ये हाय शुगर असते. तुम्ही जर का एक बॉटल घेतली आणि तुम्ही जर का एक न्यूट्रिशनल, आपण काय म्हणतो, न्यूट्रिशन पर्स्पेक्टिव्हने जर का त्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये 80% शुगरच असते, 20% जे आहे वॉटर. काय उपयोग ना त्याचा, फ्लेवरसाठी आपण पैसे देऊन घेतो. फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. 45 मिनिटं आहेत दिवसातले, आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. त्यामध्ये तुमचं स्विमिंग आहे, तुमचं रनिंग आहे, तुमचं कुठले एरोबिक्स असतील. फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला जिम मध्ये जाणं, किंवा तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी मला आता स्विमिंग क्लास किंवा स्विमिंग पर्टिक्युलर काय म्हणतो आपण, स्विमिंग क्लब जॉईन केला पाहिजे असं नाहीये. तुम्ही घरातली कामं करून, जसं हाऊस होल्ड कामं असतील, झाडू करणं, पोछा करणं, किंवा तुमचे घरातले जाळे काढणं, भांडी साफ करणं, किंवा तुमचं क्लिनिंग करणं, तुमचा आजूबाजूचा एरिया क्लीन करणं, वाकून कामं करणं, ही पण एक फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली. साधं तुम्ही जम्प रोप करू शकता, किंवा तुम्ही नॉर्मल, बरेचदा आता युट्यूब तुम्ही तर लोक वापरता, युट्यूबला बरेचसे स्ट्रेंथ ट्रेनिंग आहेत किंवा बरेचसे रेजिस्टंट बॉडी वेट ट्रेनिंग आहे, जे तुम्ही करू शकता विदाऊट एनी वेट. तुमच्या बॉडीचं वेट तुम्ही यूज करा तुमच्या मसल बिल्डिंगसाठी. तुम्हाला जिम मध्ये जाण्याची पण गरज नाही लागणार. तर आता आपण बघूया की न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स काय काय होतात. जर का आपलं डाएट व्यवस्थित नसेल तर न्यूट्रिशनल प्रॉब्लेम काय होतात आणि ते पुढे आपल्याला जाऊन कसे अफेक्ट करतात, एक आपण शॉर्ट मध्ये बघूया. लो इंटेक ऑफ कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि सी, अगेन लो इम्युनिटी स्कोर आपला दाखवतो. व्हिटॅमिन ए असेल तर विजनला प्रॉब्लेम येतो, किंवा आपले काय म्हणतो आपण बोन डेव्हलपमेंट आहे. कॅल्शियम कमी असेल तर बोन डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम येतो. आता बरेचदा असं होतं, मुलींमध्ये अनिमिया खूप जास्त पाहायला मिळतो. मी तुम्हाला सांगितलं बिहारमध्ये झालेला स्टडी, त्याच्यामध्ये 100 पैकी 60 मुलींना अनिमिया होतो. तर अनिमियाचं मेन कारण काय आहे की तुमचं लो कन्झम्पशन ऑफ आयर्न रिच फूड्स. बरं, तुम्ही खूप व्यवस्थित सप्लिमेंट घेताय आयर्नचा, तुम्ही आयर्न रिच फूड खाताय, पण तुम्हाला माहिती आहे का, व्हिटॅमिन सी जे आहे ना ते खूप जास्त मदत करतं आयर्नच्या ऍब्झॉर्प्शनला. जेव्हा तुम्ही आयर्न घेता आणि व्हिटॅमिन सी घेता तर त्याचं ऍब्झॉर्प्शन जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये होणार आहे. तुम्ही नुसतं आयर्न घेताय आणि व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी आहे, तर तुमचं आयर्न जसं घेताय त्याच वाटे मागे काय म्हणतो आपण, शरीरातून बाहेर जाणार आहे. त्यामुळे व्हिटॅमिन सी, तुम्हाला इथे कळत असेल की कुठलं एक व्हिटॅमिन दुसऱ्या मिनरल सोबत, किंवा पर्टिक्युलर मिनरल कुठल्या मॅक्रो सोबत आणि मायक्रो सोबत कसं कोरिलेटेड आहे. ओबेसिटी आणि अंडरवेट आपण बघतो की बरेच लोक मी जाड होईन या भीतीने न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज दिसतात. ओबेसिटी अगेन हाय कन्झम्पशन ऑफ रिफाईंड फूड, प्रोसेस्ड फूड, या सगळ्या गोष्टींमुळे ओबेसिटी पण लीड करते, राईट. स्किन आणि हेअर प्रॉब्लेम, आता हे जे तुमचं मुलींचं एज आहे, सगळे लोक खूप ऑब्सेस्ड असतात स्किन आणि हेअर साठी. पण हेल्थ जेव्हा आपल्याला खरंच जी गोष्ट खायची गरज आहे ते लोक डोक्याला लावतात, राईट. आपल्या घरामध्ये अलोवेराचं प्लांट, कोरफडीचं प्लांट असेल तर आपण ती गोष्ट खायची सोडून आपण ती डोक्याला लावतो. मग काय यूज झाला ना, शरीरातून गेलेली गोष्ट कधीही चांगला इफेक्ट दाखवणार. तुम्ही वर लावणार, तुम्ही आठवड्यातून एकदा वर लावणार, पण तेच अलोवेरा तुम्ही दिवसातून 1 चमचा किंवा 2 चमचा अलोवेरा खाल्ला, तुम्ही महिनाभरात रिझल्ट बघा तुम्हाला काय दिसेल. किंवा हेअर प्रॉब्लेम आहे आणि स्किन प्रॉब्लेम आता हॉर्मोनल चेंजेसमुळे पण होतो. तर हॉर्मोनल चेंजेसला आपण बॅलन्स कसं करू शकतो, सीड सायकलिंग आहे, म्हणजे पर्टिक्युलर सीड, फॅट सीड्स आहेत, फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस, सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया, या पर्टिक्युलर सीड सायकलिंग हा एक खूप मोठा वास्ट विषय आहे. हा आपण कधीतरी किंवा आता वेळ उरला तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन मुलींसाठी कसा आपण घेतला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या हॉर्मोनल बॅलन्स आहे, किंवा आपण काय म्हणतो पीसीओडी, पीसीओएस आता खूप जास्त लाईफस्टाईल डिसऑर्डर झालाय तो आता बरेच, आता 6 मुली असतील तर त्यातल्या 2 मुलींना पीसीओडी किंवा पीसीओएस प्रॉब्लेम आहे, इरेग्युलर पिरियड प्रॉब्लेम आहे, अनिमिया तर आहेच आपल्या सोबतीला, हायपरटेन्शन, हाय कन्झम्पशन ऑफ सॉल्ट, किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल मध्ये पण तुम्ही जर ऍक्टिव्ह नसाल, किंवा तुमचं पाण्याचं प्रमाण कमी असेल, तुमचं सॉल्टचं जे प्रमाण आहे शरीरामध्ये वाढलं, अगेन हायपरटेन्शन होतो, विच अगेन लीड टू अथेरोस्क्लेरोसिस, म्हणजे रक्तामध्ये चरबीच्या गाठी होतात. तुम्ही बरेचदा ऐकलं असेल
एन्जिओग्राफी झाली, एन्जिओप्लास्टी झाली. तर एन्जिओग्राफी आणि प्लास्टी काय आहे? तुमच्या रक्तात झालेल्या, तुमच्या नसांमध्ये झालेल्या चरबीच्या गाठी शोधणं म्हणजे एन्जिओग्राफी, आणि त्या गाठी काढून त्याच्यावर उपचार करणं ते आहे तुमची प्लास्टी. राईट. मग ते जर का तुम्ही आता व्यवस्थित हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन केली, प्रोटीन व्यवस्थित आहे, तुमचं फॅट पण हेल्दी फॅट तुम्ही घेताय, तर तुम्हाला या गोष्टी मध्ये सफर करावं लागणार नाही. मुलींना थोडा हा रिस्क जो आहे तो कमी असतो, कारण इस्ट्रोजन जे आहे ते आपलं प्रोटेक्टिव्ह हार्मोन आहे. आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचं लेवल जास्त प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे आपल्याला तसे हेल्थ इश्यूज किंवा कार्डिओव्हॅस्क्युलरचे जे काय म्हणतो प्रॉब्लेम आहेत किंवा कॅन्सर सारखे प्रॉब्लेम आहेत, जास्त त्रास होत नाही इस्ट्रोजन प्रोटेक्टिव्ह हार्मोनमुळे. पण मुलांमध्ये तसं नाहीये. मुलांमध्ये इस्ट्रोजन कमी आहे, त्यामुळे त्या लोकांना कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजला पण जास्त सामोरं जावं लागतं. आता आपण न्यूट्रिशनल डेफिशियन्सी रिलेटेड टू बघूया. आता क्रॅश डाएट, आता बरेचदा तुम्ही ऐकलं असेल कीटो डाएट, पॅलिओ डाएट, मेडिटेरियन डाएट किंवा इंटरमिडियंट फास्टिंग इटिंग पॅटर्न आहे, किंवा लो कार्ब हाय प्रोटीन डाएट. जे लोक जिम करत असतील किंवा ज्या मुलींनी युट्यूबला एखादा व्हिडिओ बघून बघितला असेल की क्रॅश डाएट कसे असतात, की डिटॉक्स डाएट. डिटॉक्स डाएट म्हणजे काय आहे? डिटॉक्सिफिकेशन झालं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कॅलरीज तुमच्या कमी करायचे जेवणातून. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमची एनर्जी लेवल हलवायची. याचा अर्थ असा की तुम्ही पर्टिक्युलर फूड आहेत, पर्टिक्युलर आपण म्हणतो औषधी फूड आहेत, ते खाऊन किंवा फ्रूट आणि व्हेजिटेबल्स खाऊन पूर्ण दिवस किंवा एक 9 दिवस, नवरात्र काय आहे? डिटॉक्सिफिकेशनची ती प्रोसेस आहे ना. जसं जसं मॉडिफिकेशन होतंय तसं तसं लोक तळलेले पदार्थ, साबुदाणा या गोष्टी खूप खातात आणि हेल्दी फास्टिंगला अनहेल्दीकडे जातात. पण हा डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस आहे, जी नवरात्रीची आता जी प्रोसेस आहे ती डिटॉक्सिफाय होती आपली बॉडी. पूर्वी जर का तुम्ही बघत असाल तर बरेच लोक 5 दिवस पाण्याचं फास्टिंग करतात, पाण्याशिवाय काही खात नाहीत. ते म्हणजे वर्षातून ते 5 दिवस आपल्या बॉडीला रेस्ट देतात, की माझी बॉडी. आणि स्पिरिच्युअली पण आपण त्या गोष्टी खूप मानतो, देवाला जातो, देवाचे जप करतो. त्यामुळे इंटरनली आपलं जे काय म्हणतो आपण मेंटल हेल्थ आहे, स्ट्रेस आहे, किंवा तुम्ही खाताय व्यवस्थित हेल्दी किंवा काय म्हणतो आपण नेचरच्या जवळ जाऊन खाताय, त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमची बॉडी रिस्टार्ट होते. तुम्ही कधी कुठे ऐकलंय का की पूर्वी आता आपल्या आजी करायच्या 5 दिवसांचा पाण्याचा उपवास करायचा, त्या कधी चक्कर येऊन पडल्या का? त्या कधी, किंवा नॉर्मल फळांचा, मी फक्त फळांवर उपवास करते, त्या लोकांना कधी असे प्रॉब्लेम आले का? नाही आले. आणि आतामध्येच हा प्रॉब्लेम जो आहे तो वाढतोय. कशामुळे? तर हे प्रोसेस्ड फूड, चिप्स आहेत किंवा सॉल्ट इंटेक जास्त झाला, कार्बोहायड्रेट जास्त झाले, त्यामुळे प्रॉब्लेम वाढतोय. तर आता फिअर ऑफ ओव्हरवेट, अॅनोरेक्झिया आपण म्हणतो, की आपण आरशामध्ये बघतो आणि आपल्याला भीती वाटते आपण जाडं तर होणार नाही ना, कारण बॉडी इमेज खूप जास्त काय म्हणतो मायने रखतात आताच्या पिढीमध्ये. आपण खूप जास्त फॅट तर होणार नाही ना, मग नाही मी आज पोळी नाही खाणार, नाही मग मी आज भाकरी नाही खाणार. भात तर लोकांनी दुश्मनच करून टाकलाय, की भात खाल्ल्यावर आम्ही जाडच होणार असंच करून टाकलंय. पण बाकीचे पण न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहे, किंवा तुम्ही कार्बोहायड्रेट लिमिटेड अमाऊंट मध्ये घेतला तर भात पण चांगला आहे. पोर्शन कंट्रोल किंवा लिमिटेड अमाऊंट मध्ये तुम्ही जेव्हा गोष्टी घेता तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, वेदर इट इज शुगर और ऑइल और कार्बोहायड्रेट्स. फिअर ऑफ ओव्हरवेट मुलींमध्ये खूप पाहायला मिळतं, की मी माझं वजन वाढणार नाही, मी जाड होणार नाही, मग मी हे खात नाही. त्यामुळे मग न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतात, हेअर लॉस होतो, स्किन डिसीज होतात, पीसीओडी पीसीओएस सारखे लाईफस्टाईल डिसऑर्डर होतात. पुअर फूड चॉईसेस. आता ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की हा तुम्हाला कॅल्शियम घेतलं पाहिजे तुमचं स्केलेटल डेव्हलपमेंटसाठी, किंवा कॅल्शियम सगळं चांगलं आहे, XYZ खूप अगदी ब्रँड आहे कॅल्शियम, तुम्ही घ्या, 1 कप दूध किंवा बटरमिल्क घ्या कॅल्शियमसाठी, तुम्ही घेतलं. पण तुम्ही घरी जाऊन नंतर इव्हिनिंगला किंवा तुम्ही मधल्या आदल्या वेळी सॉफ्ट ड्रिंक घेतलं तर काय होणार आहे? त्या कॅल्शियमचा घेतल्याचा यूज होणार आहे काही तुमचा? नाही होणार, कारण सॉफ्ट ड्रिंक मध्ये, कार्बोनेटेड ड्रिंक मध्ये तुमची हाडं ठिसूळ व्हायला मदत होणार. मग तुम्ही घेतलेलं जे कॅल्शियम आहे नो यूज झाला ना. त्यामुळे पुअर फूड चॉईसेस हा आताच्या पिढीचा खूप मोठा इश्यू आहे. इरेग्युलर इटिंग पॅटर्न, बरेचदा लोक ब्रेकफास्ट स्किप करतात. मला कॉलेजला आज जायला उशीर झालाय, मग मी ब्रेकफास्ट नाही करणार. आज खूप लेक्चर झालं, प्रॅक्टिकल झालं, किंवा मला आज हा क्लास अटेंड करायचा आहे, मी आज लंच स्किप करतो, मी काहीतरी इव्हिनिंगला खातो. बरं, लंच स्किप करून लोक काय करतात? जाता जाता कॅन्टीन मधून वडापाव असेल, समोसा असेल, ते खात खात जातात. इरेग्युलर इटिंग पॅटर्न झाला, कॅलरीज तुमच्या खालीवर झाला. खाताना खाणार तेवढाच कॅलरीज, पण हेल्दी आणि अनहेल्दी कॅलरीजचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि स्ट्रेस जो आहे तो पण न्यूट्रिशनल डेफिशियन्सीला खूप जास्त महत्वाचा आहे. कारण जर तुम्ही सगळं हेल्दी खाताय, व्यवस्थित काय म्हणतोय चारीची पंचपक्वान गोष्ट खाताय, पण तुम्ही मेंटली खूप डिप्रेस्ड आहात आणि तुम्ही खाताना विचार करताय की अरे बापरे, मी तर आज खूप तळलेलं तेलकट खाल्लं, मग आता हे माझ्या शरीरामध्ये असा इफेक्ट करेल का? डेफिनेटली करेल. का नाही करणार? कारण तुमचं माइंड आणि फूड रिलेशन पण असतं ना. तो एक टॉपिक खूप वेगळा आहे आणि मोठा आहे. तो आपण हा जर का सेशन झालं तर आपण थोडा
डिस्कस करू शकतो. त्यामुळे स्ट्रेस फ्री राहून, आता बरोबर या काळामध्ये म्हटलं स्ट्रेस फ्री राहून सगळं करणं म्हणजे अवघडच आहे. थोडा ना थोडा स्ट्रेस कुठेतरी येतो. करिअरचा असेल, फॅमिली असेल, एन्व्हायरमेंटल असेल किंवा फ्रेंड्सचा असेल, कुठला ना कुठला स्ट्रेस करिअरचा असेल, मुलांमध्ये असतो. तुम्ही माइंडफुल इटिंग करा. तुम्ही खाताना कोणताही विचार न करा किंवा तुम्ही खाताना टेलिव्हिजन आहे, तुमचे फोन आहे, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, ते थोडं साईडला ठेवा. एक तुम्ही टाइम आखा की मला 1 तासच या गोष्टींसाठी द्यायचा आहे. जेवढं तुमचं काय म्हणतो आपण सोशल मीडिया चांगले आहेत तेवढेच खूप जास्त प्रमाणामध्ये घातक पण आहेत सोशल मीडिया, आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं झालंय सोशल मीडियामुळे. ओके, तर आपण काही वेज आहेत की त्या आपण हेल्थियर लाईफसाठी खालचे काही गोष्टी आहेत. मॅम, जर का जास्त वेळ होत असेल तर तुम्ही मध्ये इंटरप्ट करू शकता. हे काही वेज आहेत किंवा काही आपण काय म्हणतो गाईडलाईन्स आहेत त्या आपण फॉलो करून आपण हेल्दी काय म्हणतो लाईफस्टाईल राहू शकतो. रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी, इट कुड बी सायकलिंग और तुमचं जम्पिंग किंवा डान्स असेल किंवा एनिथिंग. तुमचा स्क्रीन टाइम आहे, स्क्रीन मोबाईल स्क्रीन असेल, टीव्ही स्क्रीन असेल, सोशल मीडिया असेल, अगेन स्क्रीन टाइम जो आहे तो कमी करायचा. लॅपटॉप स्क्रीन असेल लेस दॅन 1 hour. आता जे लोक लॅपटॉपमध्ये काम करतात, रिसर्च वर्क करतात, वर्क फ्रॉम होम करतात किंवा नॉर्मल ऑफिस वर्क करतात, त्यांना स्क्रीन गरजेची आहे. पण तुम्हाला कळतं ना, टाइमपास स्क्रीन आणि कामाची स्क्रीन, तुम्हाला स्क्रीन टाइम जो आहे टीव्हीचा कमी करायचा आहे. आणि तुमचं पोर्शन डिस्टॉर्शन म्हणजे तुम्ही जे खाताय प्लेटमध्ये ते तुम्ही कसं घेताय. म्हणजे ओके, भात घेतला तर पोळी नाही घ्यायची, पोळी घेतली तर भात नाही घ्यायचा. मग काय झालं, तुमचं कार्बोहायड्रेट मेंटेन झालं, तुमचं वेट गेन होणार नाही. भाजी घेतली, ताक घेतलं, लोणच्याची छोटी फोड घेतली कमी तेल असलेली, हे झालं पोर्शन डिस्टॉर्शन. किंवा मी नाही, मला आज खूप जास्त भाकरी आणि मटण आहे तर मला आज मटण खूप आवडतं म्हणून मी खूप जास्त मटणच खाल्लं, हे पोर्शन डिस्टॉर्शन नाही होत ना. याला म्हणतो आपण चीट मील किंवा चीट डाएट आपण म्हणतो. 5 सर्विंग्स ऑफ फ्रूट आणि व्हेजिटेबल्स डेली खायचे तुम्हाला. हा एक खूप जास्त पॉझिटिव्ह काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह गोष्ट आहे की तुम्ही जर का 5 फ्रुट्स आणि 5 व्हेजिटेबल्स दिवसाला खात असाल तर तुम्ही खूप हेल्दी राहता. तुमचा ब्रेकफास्ट जो आहे, आता बरेच यंगस्टर्स जे आहेत ते ब्रेकफास्ट स्किप करतात. ब्रेकफास्ट स्किप करणं खूप चुकीचं आहे. कारण जो रात्रभर झालेला फास्टिंग आहे, तुमचं डिनर नंतर जे झालेलं फास्टिंग आहे ते तुम्हाला ब्रेक करायचंय. तुमचं मेटाबॉलिझम आहे त्याला बूस्ट करायचंय. ओके, जर तुम्ही इंटरमिडिएट फास्टिंग गोष्ट आता फॉलो करत असाल तर ठीक आहे, तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करा. कारण तुम्ही एक पर्टिक्युलर इटिंग पॅटर्न किंवा पर्टिक्युलर काय म्हणतो आपण सवय देताय शरीराला. त्यावेळी तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करून तुमचं मील जे आहे टायमिंग मध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. हा पण एक खूप मोठा आणि वेगळा टॉपिक आहे, हा आपण कधीतरी कव्हर करूया. तर ब्रेकफास्ट तुमचा स्किप नाही करायचा. ब्रेकफास्ट जो आहे तुमचा कार्बोहायड्रेट आणि प्रोटीननी व्यवस्थित असलेला पाहिजे. जसं की पोहे पण चांगला ब्रेकफास्ट ऑप्शन आहे, अंड आणि पोळी, चपाती. बरेच लोक आता आपण बघतो ब्रेकफास्ट मध्ये स्टँडर्ड किंवा एक काय म्हणतो इंस्टाग्रामसाठी स्टोरीसाठी ब्रेकफास्ट तयार करतात. काय असतं, ब्रेड आणि ऑमलेट. ब्रेड काय आहे, ब्रेड व्हीट झालं, ब्राऊन ब्रेड वापरतात. त्यामध्ये काय होतं, व्हीट होतं. मग तुम्ही पोळी का नाही वापरत, तुम्ही फुलका का नाही वापरत, तुम्ही भाकरी का नाही वापरत? का तुम्हाला एक वेगळा काय म्हणतो एक्सपेन्सिव्ह वेला जायचंय आणि का तुम्हाला अनहेल्दी वेला जायचंय? तुम्हाला समजतं ना. म्हणजे तुम्ही जर का होल व्हीट ब्रेड वापरत असाल तर त्याच्याऐवजी तुम्ही पोळी, चपाती, भाकरी पण वापरून ते व्यवस्थित करू शकता. ब्रेकफास्ट स्किप करायचं नाहीये, मेटाबॉलिझमला प्रॉब्लेम येतो. तुमचा फ्लुइड इंटेक आहे तो व्यवस्थित ठेवला पाहिजे. तो काय आहे, तुमच्या एज नुसार, तुमच्या बॉडी कॅल्क्युलेशन नुसार जो फ्लुइड इंटेक आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवला पाहिजे. स्लीप सायकल आपली इम्प्रूव्ह केली पाहिजे. 6 ते 7 तास आपण डीप झोप म्हणतो, गाढ झोप जी असते ती फार महत्वाची असते. जर का ती झोप पूर्ण झाली, तुमचा दिवस खूप एनर्जेटिक राहील. तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंटला तुम्हाला एक स्लीप फार महत्वाची आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट करायचंय सांगितलं त्याप्रमाणे. मी परत पुन्हा त्याच गोष्टी नाही बोलत. ओके, तर आता मिथ्स आहेत बऱ्याचशा न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज रिलेटेड. पहिली मिथ आहे की मुली मसल स्ट्रेचिंग एक्सरसाइज नाही करू शकत. असं कुठे नाहीये की मुली मसल स्ट्रेचिंग एक्सरसाइज नाही करू शकत. आणि असं बरेचदा असतं की जर का मुलींनी काय म्हणतो आपण जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज केले तर मुलांसारखे बायसेप्स होतील, सिक्स पॅक्स होतील किंवा आमचे आर्म्स मुलांसारखे किंवा आम्ही पुरुषी दिसायला लागू. जर का तुम्ही कुठल्या स्टेरॉइड सायकल्स असतील किंवा तुमच्या डाएटमध्ये प्रॉपर काय म्हणतो न्यूट्रिएंट्स नसतील आणि त्या सगळ्या अनहेल्दी वेने जर का तुम्ही गेला, तुम्ही डेफिनेटली मुलांसारखं बॉडी तुमची इमेज होईल किंवा तुमचं बॉडी स्ट्रक्चर मुलांसारखं होईल. पण तुम्ही हेल्दी वेने जर का तुम्ही बॅलन्स कॅल्क्युलेटेड मील खाताय, कुठल्या तरी न्यूट्रिशनिस्टने दिलेलं पर्टिक्युलर तुमचा हेल्थ गोल अचीव्ह करण्यासाठी मील खाताय आणि जिमला जाताय, नो प्रॉब्लेम. पण जिमला जाऊनच वजन कमी होतं हा अशातला पण भाग नाहीये. तुम्ही घरी पण स्ट्रेचिंग करू शकता. इव्हन स्ट्रेचिंग जे आहे ते हेल्पफुल आहे तुमच्या
जर तुम्ही स्ट्रेचिंग पायांचं करता किंवा तुम्ही स्ट्रेचिंग मांड्यांचं करता, आर्म्सचं करता, तर तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये पेल्विक मसल कॉन्ट्रॅक्शन असतं, त्यासाठी खूप मदत होते. तुमची काय म्हणतो आपण स्ट्रेचिंग केल्यानंतर तुमची स्केलेटनला पण व्यवस्थित काय म्हणतो ताण होऊन तुम्ही स्ट्रॉंग बनता. ओके. दुसरी जी मिथ आहे म्हणजे गैरसमज आहे तो आहे की तुम्ही जर का पूर्ण एक्सरसाइज सोडले तर जाड होता. बरोबर आहे. हे पूर्ण एक्सरसाइज सोडले तर तुम्ही जाडच होणार. मग ते बसून खाल्लं तर जाडच होणार. पण तुम्हाला जर का एक्सरसाइज करायला आवडत नसेल तर तुम्ही कॅलरी डेफिशियंट डाएट घेऊन पण तुम्ही व्यवस्थित वेट लॉस करू शकता किंवा जाड न होऊ शकता, मेंटेन ठेवू शकता. ओके. आपण ही मिथ आपण खोडून टाकली आहे. आता फिटनेस इंडस्ट्रीमध्ये किंवा न्यूट्रिशन इंडस्ट्रीमध्ये बरेच लोक अर्धवट नॉलेज घेऊन काहीतरी पसरवत असतात, विच इज की एक्सपेन्सिव्ह फूड जसं की क्विनोआ आहे, पनीर आहे, चिकन सलामी आहे किंवा कुठल्या तरी गोष्टी आहेत त्या आम्ही खाल्ल्या आणि ब्रँडेड विटामिन सप्लिमेंट घेतले तरच आमची न्यूट्रिशनल नीड आहे ना ती पूर्ण होणार. तसं काही नाहीये. तुम्ही जर का लो कॉस्ट फूड असतील, आता आपण शेवटची स्लाइड जी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला इंटरॅक्टिव्ह सेशन आपण घेऊया, ते फूड ओळखायचे आणि काय कसं आहे ते मी तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये. तर एक्सपेन्सिव्ह फूडकडे न जाता आपण काय म्हणतो लोकल जे रिजनल फूड अवेलेबल आहेत. आपण एक उदाहरण घेऊ जवसाचं. आता लोक ओमेगा 3 सप्लिमेंट घेतात की नाही, हे खूप चांगले ब्रँड आहे, पर्टिक्युलर ब्रँड आहे, हे ओमेगा 3 विकतं आणि ह्यांचा रिझल्ट खूप चांगला आहे. आता काय करणार, मग आम्हाला ओमेगा 3 जेवणातून पण मिळत नाही, आम्हाला रोज मासे खायला जमत नाही. अरे तुम्ही फ्लॅक्सीड्स वापरू शकता, जवस आहेत. जवस तर खूप स्वस्त, लो कॉस्ट, हाय न्यूट्रिएंट डेन्स फूड आहे ते. मग तुम्ही ते वापरून तुमचं ओमेगा 3 चे रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करू शकता. व्हिटॅमिनचं पण तसंच आहे. व्हिटॅमिन सी घेतलं पाहिजे बरेच ऐकतो. तुम्ही जर का फूड चॉईसेस जर का व्यवस्थित ठेवले, व्हिटॅमिन सी रिच घेतले, तर तुम्हाला सप्लिमेंटची गरजच नाहीये. तुम्हाला कोणतीही मशीनची गरज नाहीये एक्सरसाइज करताना. बरेचदा असं म्हणतो तुला वजन कमी करायचं, ओके जिम लाव, डाएट सुरू कर. का? म्हणजे जर का तुम्ही घरी व्यवस्थित फिजिकली ऍक्टिव्ह राहू शकता, स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता, तर जिम मध्ये जाण्याची काही गरजच नाहीये. इथे मी अगेन्स्ट नाहीये जिमचा, पण आय एम जस्ट टेलिंग यू की कसं काय इंडस्ट्री आता सुरू आहे आणि कसं एक मिसकन्सेप्शन, गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे. ओके. तर हेल्थ ड्रिंक्स आहेत ते खूप हेल्दी असतात होममेड ड्रिंक पेक्षा. एक आपण एक्झाम्पल घेऊया. आता मी तो ब्रँडचं नाव नाही घेतलं तर तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे मी ते ब्रँडचं नाव घेते. याकुल्ट म्हणून आता एक मोठी अशी छोटी बॉटल असते, प्रोबायोटिक बॉटल असते. त्याच्यामध्ये तुम्ही जर का ते कन्झम्पशन केलं, तुमचं गट हेल्थ चांगली राहील, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम होणार नाही. हे झालं हेल्थ ड्रिंक, कमर्शियल हेल्थ ड्रिंक झालं. पण जर का आपण होममेड ड्रिंक आहे, आता याकुल्ट सबस्टिट्यूट काय असेल, बटरमिल्क असेल, तुमचं कर्ड असेल, तुमची लस्सी असेल. जर का तुम्ही याकुल्टचा रिप्लेस बटरमिल्क किंवा या गोष्टींनी केलं तर तुमचं प्रोबायोटिकची लेवल आहे ती व्यवस्थित राहील, ब्रश बॉर्डर बॅक्टेरिया व्यवस्थित राहतील, गट क्लीन तुमचा व्यवस्थित होईल, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम राहणार नाही, तुमची स्किन प्रॉब्लेम राहणार नाही. त्यामुळे हेल्थ ड्रिंक्स फार व्हेरी म्हणजे काय म्हणतो हेल्दी आहेत घरातल्या ड्रिंकपेक्षा, हे खूप चुकीचं आहे. किंवा आपण बरेचदा बघतो एनर्जी ड्रिंक घेतात मुलं, पॅक्ड एनर्जी ड्रिंक असतं जिम करताना किंवा नॉर्मली रनिंग असेल, मॅरेथॉन असेल तर लोक एनर्जी ड्रिंक घेतात. काय गरज आहे, लिंबू पाणी घ्या, लिंबू सरबत घ्या, ते तुम्हाला इक्वल काय म्हणतो आपण कॅलरीज आहेत इक्वल न्यूट्रिएंट देते. शुगरचं कन्झम्पशन तुमचं कमी होतं जर का तुम्ही होममेड फूड वापरलं तर किंवा होममेड ड्रिंक्स वापरलेत तर. त्यामुळे ह्या गोष्टी आपण खूप विचारपूर्वक, आपण पिढी आहोत त्यामुळे ह्या गोष्टी विचारपूर्वक आपल्या घेतल्या पाहिजेत. अगेन तुम्हाला मी आता एक मिथ बस्ट केली होती की कॉर्नफ्लेक्स खाल्ल्यावर तुमचं वजन कमी होतं किंवा हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे, तर कॉर्नफ्लेक्स खाणं हा हेल्दी ब्रेकफास्ट असू शकतो जर का तुम्ही त्याच्यामध्ये गुड अमाऊंट ऑफ प्रोटीन ऍड केलं तर. पण कॉर्नफ्लेक्स माझ्या मते, पर्सनली माझ्या मते हा कधीही गुड ऑप्शन असू शकत नाही, कारण कॉर्नफ्लेक्स मध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं, अगेन स्टार्च कॉम्प्लेक्स, सिम्पल कार्बोहायड्रेट, मेटाबॉलिझम लवकर होणार, फॅट अक्युमुलेशन जास्त होणार. ओके. अनदर मिथ आहे की हाय फॅटी फूड मेक यू फॅट. म्हणजे जर का आपण खूप जास्त फॅट खाल्लं तर आपण खूप फॅटी होऊ, असं काही नाहीये. जर का तुम्ही कार्बोहायड्रेटचं कन्झम्पशन जास्त ठेवलं तरी पण तुम्ही जास्त जाड होणार आहे, कारण ग्लुकोज जर का तुमच्या शरीरामध्ये वापरलंच नाही गेलं तर ते स्टोअर कशाच्या फॉर्म मध्ये राहणार आहे, की आपली बॉडी विचार करणार की मी नंतर वापरते आणि फॅटच्या स्वरूपामध्ये आपल्या बॉडीमध्ये स्टोअर राहणार आहे, राईट. त्यामुळे हाय फॅटी फूड तुम्हाला फॅट नाही बनवत, पण हाय कन्झम्पशन ऑफ सिम्पल कार्ब्स और हाय कन्झम्पशन ऑफ कार्बोहायड्रेट मेक्स यू फॅट. ओके. तर हाय फॅटी फूड हे जे आहे ती मिथ आहे, गैरसमज आहे. मग फॅटी फूड मध्ये काय खायचं, अगेन मी तुम्हाला सांगितलं पंपकिन सीड्स आहेत, शेंगदाणे आहेत, बदाम आहेत, जवस आहेत, भोपळ्याच्या बिया. गावाकडे तर भरपूर भोपळ्याच्या बिया असतात पण लोक खात नाहीत, माहिती नसतं.
भोपळ्याची बी काढल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी जी बी असते ती खूप जास्त न्यूट्रिएंट डेन्स असते. त्याच्यामध्ये प्रचंड खूप चांगल्या प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स अवेलेबल असतात. ओके, सो आणि आता बरीच खूप गैरसमजुती आहेत की कीटो डाएट वेट लॉस साठी मदत करतो. हा पण एक क्रॅश डाएटच झाला. हा पण एक शॉर्ट पिरियड साठी डाएट झाला. किटो डाएटची लिमिट जी आहे ती 45 दिवसांची आहे. त्यापेक्षा जास्त जर का तुम्ही किटो डाएट करायला लागला, तुम्हाला अदर हार्मफुल इफेक्ट्स आहेत तुमच्या बॉडीला ते दिसू लागतील. त्यामुळे क्रॅश डाएट कुठला असेल ना, तर तुम्हाला हेल्प नक्की करेल वजन कमी करायला, पण ते तुम्हाला अदर साईड इफेक्ट दाखवेल, जसं की हेअर लॉस असेल, पिंपल्स असतील, स्किन लूज पडणं असेल, मसल आपला लूज होणं असेल डाएट सोडल्यानंतर, वर्कआउट सोडल्यानंतर. त्यामुळे जर का हे चुकीचं आहे की क्रॅश डाएटच आहे की वेट लॉस करायला तुम्हाला हेल्प करतो. जर का तुम्ही बॅलन्स्ड, कॅल्क्युलेटेड, कॅलरी डेफिशियंट डाएट घेतला, न्यूट्रिएंट रिच डाएट घेतला, तरी तुम्ही वेट लॉस खूप छान पद्धतीने करू शकता. हे जे मिथ होते ते आपण बस्ट केलेत. ओके, सो तुम्ही आता मायक्रोफोन आहे तुमचा ऑन करू शकता. हे लो कॉस्ट हाय न्यूट्रिएंट डेन्स फूड आहेत. आता तुम्हाला हे ओळखायचे आहेत. मॅम, इफ यू डोंट माइंड, तुम्ही हॅलो, येस. तुम्ही मायक्रोफोन आहे तुमचा ऑन करू शकता आणि मला तुम्ही फक्त सांगू शकता की हे कोणते फूड आहेत. कोणी अवेल I'll drop you message. हॅलो, Hello, everyone can drop the message. या यू कॅन ड्रॉप मेसेज. फर्स्ट फूड आहे ते काय आहे, कोणी सांगू शकतं का? महिमा म्हणते लेट्यूस आहे. नो, इट्स नॉट लेट्यूस, इट्स कॉलीफ्लॉवर लीव्स. कॉलीफ्लॉवर लीव्स म्हणजे आपण काय म्हणतो, पत्ता काय म्हणतो, कॉलीफ्लॉवर जे असतं त्याची कोबी फ्लॉवर जो असतो त्याची जी पानं आहेत ती आहेत. ती तुम्ही कधी ऐकलं होतं का की ती पानं पण खाल्ली जाऊ शकतात? नाही, आपला कोबी नाहीये, सेजल. सोयाबीन पण नाहीये, संकेत कोबी नाहीये. फ्लॉवरची पानं आहेत ती. फ्लॉवर हा, येस. कॉलीफ्लॉवरची जी पानं आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी जे आहे ते खूप छान प्रमाणामध्ये आपल्याला अवेलेबल असतं. त्याचप्रमाणे लोहाचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त आहे. तुम्ही कधी ऐकलं नसेल की कॉलीफ्लॉवर लीव्स पण खाल्ले जातात, पण आपण बघतो गावाकडे बरेचसे कॉलीफ्लॉवरचे जे पत्ते असतात ते गाई, म्हैसी, शेळी या जनावरांना दिले जातात की त्यांना काय यूज नाहीये तर खाऊ नका. पण रिसर्च असं दाखवतं की हे जे पानं आहेत ते खूप न्यूट्रिएंट डेन्स आहेत, याच्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप आहे. आता हा जो सेकंड आहे ते तुम्ही सांगू शकता काय आहे, ओळखू शकता, तुम्ही मेसेज ड्रॉप करू शकता. ते सेकंड छोटे छोटे दाणे दिसतात ते. येस, सोयाबीन सांगितलंय. नवे नवे हा, हे सोया चंक्स आहेत. राईट, सोया चंक्स आहेत. ते पण लो कॉस्ट प्रोटीन. तुम्हाला एक्सपेन्सिव्ह प्रोटीन डब्बा घ्यायची गरज नाही. जर का तुमचं सोयाबीन कन्झम्पशन व्यवस्थित असेल तर प्रोटीन डब्बा घ्यायची पण गरज नाहीये तुम्हाला. लो कॉस्ट हाय न्यूट्रिएंट फूड आपण बोलतोय ना, त्यामुळे हे बरोबर आहे तुमचं, हाय प्रोटीन फूड झालं. हा जो वर आहे, हा जो सीड्स दिसतात ते कोणी सांगू शकतं काय आहे? नाचणी, रागी, अक्षता सांगते. नाही, रागी नाही आहे ती. एक चान्स, आणि कुणाला काय सांगायचं? गेस करा, गेस करायला काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला गेस करू शकता. अक्षता, जवस खालचं दिसतंय, वरती काय या, आहे? हळीव. अक्षता सकुंडे म्हणते हळीव आहे. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. खूप छान अक्षता, तू बरोबर ओळखलंयस. अळीव आपण म्हणतो, आपण किल्ल्यावर पेरतो आता दिवाळीमध्ये, ते अळीव आहे. ते अळीव जे आहेत ते पण लोहाने भरपूर आहेत. ते पण बघायला गेलं तर ते खूप कमी कॉस्ट मध्ये आपल्याला मिळतात. आणि त्याचं जे कन्झम्पशन आहे, त्याचं जे आपण खाणं जे आहे ते आपण फॅट सोबत आणि गुळासोबत केलं पाहिजे. त्याच्याबरोबर काय मिळतात आपल्याला, त्याचे न्यूट्रिएंट अब्झॉर्प्शन आहे ते फॅट सोबत खूप छान पद्धतीने होतं. त्यामुळे अळीव तुम्ही तुमच्या डाएटमध्ये डेफिनेटली ऍड करू शकता. एक चिमूट अळीव थोड्या खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्ही घेऊन खाऊ शकता. ते तुम्हाला हेअर हेल्थ, स्किन हेल्थ, नेल हेल्थ त्या गोष्टीला फार मदत करते. रिप्रोडक्टिव्ह हेल्थला अळीव आपले खूप इम्पॉर्टंट आहेत. खाली अक्षरांनी ओळखलं होतं फ्लेक्सीड, जवस आहेत. बरोबर, ओमेगा 3 सोर्स जवस. अगेन लो कॉस्ट आणि हाय न्यूट्रिएंट डेन्स फूड आहे. अगेन इथे बघू शकता तुम्ही, हे जे मिक्सचर दाखवले ते काय आहे, कोणी ओळखू शकेल का? हे मिक्सचर जे आहे, ओट्स, वॉटरमेलन सीड्स. सेजल या. म्हणते वॉटरमेलन सीड्स आहेत. आशिष आणि सेजल म्हणते त्याच्यात ओट्स पण आहेत. ओके, तुम्हाला आशिष आणि सजल, तुम्हाला हा ओट्स बाउल वाटत असेल, पण हे सिंपल मुखवास आहे. आपण जेवण झाल्यावर बडीशोप सोबत
धना डाळ असेल किंवा ओवा असेल हे मिक्स करून जे खातात हे क्विक काय म्हणतो आपण रेसिपी कम पंकिन एकदम लो कॉस्ट आहे हे. तुम्ही पंकिन सीड तुम्हाला गावाकडे फ्री मिळून जातील, लोक वापरत पण नाही, फेकून देतात. माहिती पण नसतं हे खायचंय. कॉलीफ्लॉवर लीव्हचं सेम आहे किंवा जवसाचं पण सेम आहे. चटणी व्यतिरिक्त आपल्याला माहितीच नाही ना जवस आपण कशामध्ये ऍड करू शकतो. एक चमचा भाजलेले जवस तुम्ही खाऊन बघा, रिसर्च असं दाखवतं भाजलेले जवस एक चमचा तुम्ही रोज खात असाल एक नॉर्मल स्पून जवस, तर ते वेट लॉसला मदत करतं कारण त्याच्यामध्ये हाय फायबर आहेत आणि हाय ओमेगा 3 ऍसिड आहेत. अगेन प्रोटीन पण खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे जवसामध्ये. त्यामुळे लिमिटेड अमाऊंट किंवा पोर्शन कंट्रोलमध्ये जर का तुम्ही जवस ऍड केलेत तर ते खूप छान बेनिफिशियल राहील गर्ल्ससाठी आणि बॉईजसाठी सुद्धा. अगेन तुम्ही आळीव पण तुमच्या डेली लाईफमध्ये ऍड करा. हिमोग्लोबिन किंवा रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम असतील पुढे जाऊन कुठलेही येणार नाहीत. बरेचदा तुम्ही ऐकलं असेल गावाकडे आफ्टर डिलिव्हरी आळीवाचे लाडू देतात. ते खूप जास्त छान बोन हेल्थ किंवा काय म्हणतो आपण रिकव्हरी जी आहे ती पटपट व्हायला मदत होते. त्यामुळे जर कोणाचं बोन फ्रॅक्चर असेल किंवा कोणाला काही घरामध्ये इश्यूज असतील रिकव्हरी रिगार्डिंग, तर तुम्ही आळीव डेफिनेटली ऍड करू शकता. फार कमी पैशामध्ये खूप छान आपण म्हणतो ना आपला बॉडी न्यूट्रिएंटनी भरून जाईल. इथे आहेत सनफ्लॉवर सीड्स आहेत. हा जो मुखवास मी बोलले हा सनफ्लॉवर सीड्स आहेत, वॉटरमेलन सीड्स आहेत आणि पंकिन सीड्स आहेत. हे खूप लो कॉस्ट आणि हाय न्यूट्रिएंट आहेत. फ्लेक्स सीड्स पण ऍड केले त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणतो आपण जेवण झाल्यानंतर एक रिफ्रेशिंग असं काहीतरी मिळून जातं आणि व्यवस्थित लो कॉस्टचं पण आहे. त्यामुळे एक्सपेन्सिव्ह गोष्टी घेण्याची काही गरज नाहीये. ओके, सो थँक्यू टीम आणि मॅम तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तुम्ही डेफिनेटली विचारू Yes, शकता. we will quickly take up the question. आशिषला विचारायचंय की आय डोंट कन्झ्युम फूड सो मच, स्टील आय कांट लूज माय वेट, आय एम लिटिल फॅट, माय BMI इज क्वाइट हाय, हाऊ कॅन आय लूज माय वेट? ओके, सो यू आर नॉट कन्झ्युमिंग गुड अमाऊंट ऑफ फूड और तुम्ही जे खाता. मी क्विक तुम्हाला विचारू शकते, तुम्हाला जर का तुम्ही लिहू शकत असाल तर डायटरी रिकॉल म्हणजे तुम्ही जेवणामध्ये काय काय खाता क्विक तुम्ही लिहून मला पाठवा. मी तुम्हाला सांगते तुमचं काय चुकतंय किंवा कुठे काय होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. आशिष. या शुअर. या सेम आहे. महिमा म्हणते हाऊ कॅन आय गेन वेट इन प्रॉपर वे? महिमा यू कॅन ऑल्सो कॉन्टॅक्ट रविशा मॅम. श्वेता म्हणते योगासन अँड प्राणायाम इज बेस्ट फॉर एनी प्रॉब्लेम. डेफिनेटली योगासन आणि प्राणायाम मदत करतं. माइंड रिलेशन रवीशनी जसं सांगितलं की आपल्याला एक तासभर लागेल माइंड आणि फूडचं रिलेशन काय आहे ते सांगायला. बॉईज साठी वेट गेन करायला हु आर इन देअर अर्ली 20s, व्हॉट विल यू सजेस्ट? संकेतचा प्रश्न आहे. ओके, मुळात आपल्याला बघायचं आपल्याला वेट गेन करायचं आहे की मसल गेन करायचंय. जर का तुम्ही जिम किंवा एक मस्क्युलर बॉडी हवी असेल तर डेफिनेटली प्रोटीन रिच डाएट तुम्ही सप्लिमेंट न घेता पण तुम्ही प्रोटीन ऍड करून जसं की सोया चंक्स आहे, दूध आहे, पनीर आहे किंवा सोयाबीनचे स्प्राउट्स आहेत, मोड आलेले काय म्हणतो आपण कडधान्य आहेत किंवा मल्टीग्रेन घरी रोटी एक तयार करून नाचणी, बाजरी, ज्वारी, राईस आणि गहू या सगळ्याचं एक प्रॉपर अमाऊंट मध्ये मिश्रण त्यामध्ये फ्लेक्स सीड्स घालून प्रोटीन रिच भाकरी तयार करू शकता. ते घेऊन तुम्ही व्यवस्थित काय म्हणतो हेल्दी वेने आपण वेट वाढवू शकतो. बेस्ट. फॅट कंझम्पशन पण खूप महत्वाचं आहे. आकाश मनवर यांचे 2 प्रश्न आहेत. प्री और पोस्ट मेनोपॉज नंतर डाएट कसं असावं, म्हणजे हार्मोन्सचा मेटाबॉलिझमवर कसा इफेक्ट पडतो? हॉर्मोनल. या प्लीज गो अहेड. ओके, हॉर्मोनचा मेटाबॉलिझमवर खूप जास्त मोठा इफेक्ट होतो. जर का तुम्ही बघितलं असेल की आफ्टर 40 स्त्रियांचं मेटाबॉलिझम जे आहे ते कमी व्हायला लागतं. म्हणजे पोट साफ न होणं किंवा आतड्यांचं आपण काय म्हणतो मसल कॉन्ट्रॅक्शन लूज व्हायला लागतं. मग त्यावेळी मी तुम्हाला ज्याप्रमाणे बोलले सीड सायकलिंग आहे ते खूप महत्वाचं आहे. ते तुम्हाला आतापासूनच केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला मेनोपॉज अर्ली आणि पोस्ट आणि प्री प्रॉब्लेम होणार नाही. त्याप्रमाणे कॅल्शियम कन्झम्पशन जे आहे ते आता तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला मेनोपॉज नंतर जे प्रॉब्लेम होतात की हाडं ढिसूळ होणं किंवा जॉईंट्स दुखणं हे प्रॉब्लेम होणार नाहीत. अगेन फ्लॅक्सीड सुपर म्हणजे काय म्हणतो आपण फंक्शनल फूड आहे. फ्लॅक्सीड तुम्ही कोणत्याही एजला कोणत्याही वयाला, मी लहान मुलांचं बोलत नाहीये, आफ्टर 12 मी बोलते, तुम्ही ऍड करू शकता. लहान मुलांच्या डाएटमध्ये आपण फ्लॅक्सीड खूप जास्त ऍड करू शकत नाही. हाय फायबर असतं त्यामुळे त्यांच्या स्टूल जे आहेत किंवा जे बाउल त्यांचं मुवमेंट आहे ते हाय होण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्लेक्सिडे आहे ते खूप बेनिफिशियल आहे. तुम्ही डेली कन्झम्पशन करू शकता. हे तुम्हाला खूप काय म्हणतो आपण लो कॉस्ट खूप मस्त इफेक्ट देईल.
ओके ओके. नेक्स्ट. क्विकली दुसरा प्रश्न आहे, ॲनिमल सोर्स प्रोटीन मध्ये फर्स्ट क्लास प्रोटीन असतात, तर प्लांट प्रोटीनला किती प्रेफरन्स द्यायचा? म्हणजे संडे हो या मंडे रोज खा अंडे, हे किती योग्य आहे? येस, संडे हो या मंडे रोज खावा अंडे. अंडे रोज खायला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जर का अंडे 3 खात असाल, त्याच्यामध्ये 2 एग योल खाल्ले तर काही प्रॉब्लेम नाहीये. व्हिटॅमिन B12 तुम्हाला काय म्हणतो व्यवस्थित अमाऊंट मध्ये मिळेल. पण तुम्ही 6 अंडी रोज खाताय तर नॉट बेनिफिशियल. जर का तुम्ही गुड अमाऊंट ऑफ सॉरी मॅम, क्वेश्चन काय होता व्हेजिटेरियन प्रोटीन बद्दल? म्हणजे ॲनिमल सोर्स प्रोटीन मध्ये फर्स्ट क्लास प्रोटीन असतात, तर प्लांट प्रोटीनला किती प्रेफरन्स द्यायचा? ओके, ॲनिमल तुम्हाला बोलले मी त्याप्रमाणे ओकेजनली आपण ॲनिमल सोर्स प्रोटीन खातो, कारण इंडियन कल्चरच तसं आहे. त्यामुळे प्लांट सोर्सला आपल्याला खूप जास्त महत्व देणं गरजेचं आहे. तुम्ही सोया चंक्स ऍड करा, लेंटिल्स, डाळ, उसळी. या व्हेजिटेरियन लोक पण ॲप बनवतात. हा. सेजलचा प्रश्न आहे, पण मला वाटतं तो खूप मगाशी जसं तू म्हटलीस की फूड आणि मूड हे दोन्ही कनेक्टेड आहेत आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी फूड मधल्या स्किप करायच्या. इनफॅक्ट त्याच्यात केलेलं आहे, बट यू कॅन थोडक्यात तू सांगू शकतेस. लाईफस्टाईल डिसऑर्डर होऊ नये म्हणजे त्यासाठी आपल्याला हेल्दी मील, जो तुम्हाला प्लेट थाळी दाखवली मी तुम्हाला, ती तुम्हाला व्यवस्थित तुमची सजवून काय म्हणतो आपण न्यूट्रिएंटनी सजवून घ्यायची आहे. अनदर इज फिजिकल ऍक्टिव्हिटी, खूप जास्त महत्वाचे. मुली असो मुलं असो, कुठलंही कोणीही असो, फिजिकल ऍक्टिव्हिटी प्लेज व्हेरी व्हेरी क्रुशियल रोल इन लाईफस्टाईल डिसऑर्डर और मॅनेजमेंट. मेटाबॉलिझम आपलं चेक करायचं, आपल्याला BMR आपला चेक करायचा आहे, तो व्यवस्थित आहे का किंवा लो तर नाहीये ना, त्यामुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आपल्याला होणार नाहीत. हॉर्मोनल इश्यू असेल तर गायनेककडे जाऊन प्लीज तुम्ही कन्सल्ट करू शकता, किंवा तुम्ही सीड सायकलिंग हा तुम्हाला कोणाला पर्सनली जाणून घ्यायचं असेल, यू कॅन डिरेक्टली कॉन्टॅक्ट मी. आय विल एक्सप्लेन यू व्हॉट इज सीड सायकलिंग अँड हाऊ इट हेल्प. या सो मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करेन त्या गोष्टी. निखिल ऍक्च्युली वी हॅव लॉट ऑफ क्वेश्चन्स, पण निखिलचा जो प्रश्न आहे हाऊ टू डील विथ स्वेटी palms, I think he needs to consult the doctor because does it has any relation with diet? Yes, if you are consuming a high amount of protein or purine rich food, it may lead to sweaty or it may lead to odor. मतलब होतं ना, स्वेट तुमची घाण वासाचा स्वेट येऊ शकतो जर का तुमचं हाय कन्झम्पशन ऑफ प्रोटीन किंवा प्युरिन असेल, युरिया कन्झम्पशन जास्त असेल तर डेफिनेटली फूड सोबत रिलेशन आहे. ओके. आकाश यांचा पुढचा प्रश्न आहे की दही, ताक किंवा लस्सी जर आवडत नसेल तर ऑप्शनल प्रोबायोटिक फूड कुठलं आहे? ऑप्शनल प्रोबायोटिक फूड आहे तुमचं मटार. लोणचं पण खूप छान प्रोबायोटिकचं काम करतं. डेफिनेटली गो फॉर दॅट. जेवणाची वेळ कुठली हवी, कशी हवी? जेवणाची वेळ पर्टिक्युलर, जेवणाची वेळ आपण आयुर्वेदाप्रमाणे गेलो वेगळी वेळ आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या पॅटर्ननुसार गेला वेगळे. आयडियल वेळ तुम्ही म्हणाल, तुम्ही जे पॅटर्न फॉलो करता. सपोज सकाळी उठत असतील 6 वाजता आणि मी जर का उठत असेल 8 वाजता, तर डेफिनेटली माझा ब्रेकफास्ट जो आहे तो 9:30 10च्या आसपास होणार आणि मॅमचा ब्रेकफास्ट आहे तो 8 वाजता किंवा 7:30-8 वाजता होणार. त्यामुळे हे इंडिव्हिज्युअल चॉईस असते ब्रेकफास्ट आणि हे. पण आपल्या 2 मील मधला जो गॅप आहे तो 2 ते 2.5 तास आयडियल आहे. आणि मिड मॉर्निंग स्नॅक किंवा तुम्हाला कळालं असेल फक्त 2-2.5 तास गॅप ठेवा, मेटाबॉलिझम बेस्ट राहील. अगेन नेक्स्ट क्वेश्चन. अनुजाचा प्रश्न पण तोच होता, ऑलमोस्ट कधी जेवायचं, वेळेत घ्यावं आणि काय काय घ्यावं जेवणामध्ये. सो दॅट इज ऑलरेडी आन्सर्ड. वेळेबद्दल मी तुम्हाला एक सजेशन देऊ शकते. जर का तुमचं वेट गेन होत असेल किंवा हाय तुम्ही ॲबडॉमिनल फॅट जास्त असेल, तर तुम्ही 6 ते 7 इव्हिनिंगला तुमचं वेळ 6 ते 7 या वेळेमध्ये तुम्ही जेवण घेतला आणि नेक्स्ट डे तुम्ही 9 किंवा 10 वाजता तुमचा ब्रेकफास्ट घेतला, तर एक तो मधला पिरियड आहे ना, तो इंटरमिडियंट फास्टिंग सारखा काम करेल. तुमचं फॅट सोर्स जे आहे ते तुमचं काय म्हणतो एनर्जी सोर्सला युज करेल आणि फॅट रिडक्शन जास्त होईल. पण तुमच्या इटिंग विंडोमध्ये पण तुम्हाला शुगर किंवा प्रोसेस्ड फूड आणि फ्राईड फूडचं कन्झम्पशन कमी केलं पाहिजे. येस. सेजलचा प्रश्न आहे की अंड खाल्ल्यानंतर हीटचा प्रॉब्लेम होतो, तर त्या बाबतीत काय करावं? त्यासाठीच मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं की आपण असे फूड घेतले पाहिजेत की जे आपल्याला बॅलन्स्ड मील मध्ये, म्हणजे ताक आहे. जर का अंड तुम्ही मॉर्निंगला खात असाल तर तुम्ही दुपारी ताक घेऊ शकता. तुम्ही रात्री पण जेवणामध्ये थोडं ताक घेऊ शकता, ताजं ताक, जेणेकरून तुमचे हीट मेंटेन होईल. किंवा पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही बॉडीमध्ये व्यवस्थित ठेवलं तर डेफिनेटली तुमची हीट नाही वाढणार. इव्हन चिकन सोबत पण तेच गोष्ट आहे. आणि सॅलेड आहे थंड, म्हणजे काकडी आहे किंवा मुळं आहे, अशा गोष्टी खाल्ल्या तुम्ही तर डेफिनेटली हीटचा प्रॉब्लेम नाही होणार.
येस. श्वेताचा प्रश्न आहे, आय एम प्युअर व्हेजिटेरियन. सो मॅम, हाऊ कॅन आय मॅनेज माय हेल्दी डाएट? इनफॅक्ट प्लेट दाखवलेली आहे मॅडमनी, बट क्विकली यू कॅन रिकॅप Yeah, द होल. just add vegetarian plant-based protein such as matar or dried peas or legumes or sprouts or paneer, milk, curd, everything. या. सो संकेतचाही तसाच प्रश्न आहे की other than eating eggs, what will you suggest to consume non-veg, including chicken, mutton, fish, and other materials? Does it have any bad effect on health? Definitely, it doesn't have bad effect consumed in right. I mean, Proportion. yes. So a lot of questions we had. आणि सगळ्यांनी अप्रिशिएट खूप केलेलं आहे, नाईस इन्फॉर्मेशन म्हणून. चॅटबॉक्स मध्ये खूप मेसेजेस पडलेले आहेत. आणि आकाशचा प्रश्न आहे की पाणी हे खूप आवश्यक न्यूट्रिएंट असेल तर पाण्याचा TDS किती असावा आणि TDS किती ठेवणं योग्य आहे? वॉटर प्युरिफायरचा TDS हा हेल्थवर कसा पडतो? आता वॉटर प्युरिफिकेशनच्या स्टेज भरपूर असतात. 5 स्टेज वॉटर प्युरिफिकेशन, 7 स्टेज वॉटर प्युरिफिकेशन. जर का तुमचा TDS किंवा तुमचा pH जर का 7 असेल, आय एम नॉट मच अवेअर अबाउट TDS अँड एव्हरीथिंग, बट आय कॅन डेफिनेटली टेल यू, जर का तुमचं वॉटर फिल्ट्रेशन आहे, तुमचा TDS जर का लिमिटेड अमाऊंट मध्ये आहे, तर वॉटर फिल्ट्रेशनची तशी गरज नाहीये. फक्त जम्स तुम्ही मेडिक्लोर आहे किंवा वॉटर काय म्हणतो आपण प्युरिफायर न वापरता पण तुम्ही स्वच्छ पाणी पिऊ शकता. त्यामुळे TDS असं नाही, pH 7 असू दे तुमचा. आणि त्यामुळे जर का वॉटर प्युरिफायरचा वापर जास्त असेल तर डेफिनेटली मिनरल डेफिशियन्सी होणार आहे, बोन हेल्थ अफेक्ट होणार आहे तुमची. त्यामुळे मिनरल्स तुम्हाला ऍडिशनल घ्यावे लागतील, तुम्हाला कुठले सप्लिमेंट किंवा अगेन आर्टिफिशियल सोर्स. येस. एक प्रश्न आहे निखिलचा. इनफॅक्ट यू हॅव ऑलरेडी आन्सर्ड. एव्हरी 1 out of 3 women face bone weakening problem after 30. So what do they need to do so they can avoid this in future? As I told you earlier, high consumption of calcium during your adolescent age is very great. तुम्ही आता 40 मध्ये जाऊन तुम्ही जर का म्हटलं की काय असतं ना, आपण उडी मारल्यानंतर पोहण्यात काय अर्थ नाहीये. जर का तुम्ही बेसिक गाईडलाईन घेऊन उडी मारलीत तर काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे हा जो एज आहे किंवा लहानपणापासून तुम्ही तुमच्या बहिणीची, तुम्ही तुमच्या काय म्हणतो मुलीची किंवा तुम्ही सगळ्यांची काळजी घेतली, आईची व्यवस्थित काळजी घेतली, तर तो प्रॉब्लेम कोणाला फ्युचरमध्ये होणारच नाही. अगदी बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता आलेला आहे वैभव कडून. इनफॅक्ट आय एम रिअली हॅपी वैभव, थँक्यू. BCS चा हा स्टुडंट आहे वैभव रसाळ. मॅम, कॅन यू प्लीज सजेस्ट सम न्यूट्रिशनल क्लिनिकल टेस्ट दॅट कॅन गिव्ह अस डेफिशियन्सी efficiency knowledge related to vitamins, proteins and all nutrient level in our body? Very good question. ओके. आता आपण जर का बघितलं तर मार्केटमध्ये खूप जास्त टेस्ट अवेलेबल आहेत. बायोलॉजिकल टेस्ट आहेत किंवा नॉर्मल स्क्रीनिंग टेस्ट आहेत की त्याच्यामध्ये आपल्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सी समजतात. जर का तुम्हाला ऍक्युरेट तुमची जी बॉडीमध्ये काय लेवल कशी आहे, त्या न्यूट्रिशनल टेस्ट थोड्या एक्सपेन्सिव्ह पडतात, पण तुम्हाला ऍक्युरेट एक माहिती मिळून जाईल. ब्लड अनालिसिस मधून जे आहेत ते आपल्याला डेफिनेटली कळून जातील. आणि लेवल जर का तुम्हाला बघायची असेल तर मी RDA शेअर केला होता, त्यामध्ये लेवल आहेत. तुम्ही त्यामुळे ब्लड थ्रू करू शकता. ब्लड मध्ये तुमचे कॅल्शियम लेवल आहेत, आयर्न लेवल आहेत, हिमोग्लोबिन, एव्हरीथिंग, विटामिन A, D. पण ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतं, लोक त्या मार्गाला जात नाहीत. एक साधारण पूर्ण तुमची बॉडी अनालिसिस करायची झाली तर एक साधारण तुमचा 8 ते 16,000 पर्यंत खर्च जातो. आणि अजून एवढे मॉडिफाय लोक झाले नाहीयेत की आपण एका पर्सनवर घरातला 16,000 किंवा एवढे हजार आपण घालवून विटामिन अनालिसिस करू शकतो. बेस्ट वे आहे तुम्ही डेफिशियंट आहात का बघण्यासाठी, कुठले सिम्पटम्स दिसत आहेत का, जसं की हेअर फॉल होत असेल तर प्रोटीन बायोटिन डेफिशियन्सी आहे, आयर्न डेफिशियन्सी आहे. जर का तुमचे नख तुटत असतील तर नायसिन डेफिशियन्सी आहे, B कॉम्प्लेक्स डेफिशियन्सी आहे. स्टॅमिना पुरत नसेल तर अगेन तुमचं सॉल्ट किंवा मिनरल आहे किंवा तुमचं शुगर आहे किंवा तुमची बॉडी फॅट अक्युम्युलेशन जास्त असेल तर अगेन तुमचा स्टॅमिना होणार नाही. असे एक सिम्पल सायन्स आहे ते तुम्हाला दाखवत असतात की न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. त्यामुळे तुम्हाला एक्सपेन्सिव्ह वेला जाऊन न्यूट्रिएंट काय म्हणतो अनालिसिस करण्याची काही गरज नाहीये. तुम्ही छोट्या गोष्टींमधून पण डेफिनेटली शोधू शकतात त्या डेफिशियन्सी. Yeah. So thank you so much, Ashish. I would suggest you can contact, you can follow Ravisha on Instagram. तुम्ही फॉलो करू शकता आणि तिथे मेसेज पाठवू शकता, कारण म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर देणं खूप लेंदी आहे.
Yes, because he has given the diet and everything. But you can personally get in touch with her and you can ask her. Sonali, over to you. Sonali. Darshan. Yeah. हॅलो. Yes, हॅलो Darshan. हा, अरण्यानंद प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्रोत्सव निमित्त तिच्या अवकाशात डोकावताना या प्रोग्रामच्या आपल्याच्या अतिथी रविशा भोसले मॅडम. मॅडम, खूप खूप आभार तुमचे. न्यूट्रिशन विषयी तसेच समतोल आहार, इटिंग हॅबिट्स याविषयी तुम्ही आम्हाला अनमोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ऍक्च्युली बऱ्याच जणांनी माहिती म्हणजे माहीत नव्हती. किती प्रतिष्ठानचा सदस्य म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आणि अशा प्रकारचे स्त्री शक्तीचा आदर व गौरव करणारे उपक्रम आयोजित केल्याबद्दल मनीषा मॅडमचे देखील मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.